बोला नर्मदेश्वर भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। स्वी भानुजो भानु आराधिलां तयाच्या कोळी दीपको दिव्य जाहलां हरिभक्ती लागो नितारी समजता नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षम् घोटी क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेद विद्यां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। नारद महर्षि नारद भगवान की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा ब्रह्मलीन संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं तत्वचिंतक गुरुवर्य हरिभक्तीपरायण मच्छिंद्र भोसले बाबा यांच्या प्रेरणेनं हरिभक्तपरायण गुरुवर्य तातोबा आंबेडकरी यांच्या माध्यमामधून साह्यानं आणि आपणा सर्व साधकांच्या सहकार्यातून आणि हरिभक्तपरायण या ठिकाणी नर्मदेश्वर महामंडळाच्या या परिसरामधल्या ट्रस्टी आणि ट्रस्टीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा सत्संग मेळावा विशेष नाव त्या ठिकाणी दिलेले आहे। काय नाव दिलेले आहे? सत्संग व ग्रंथ चिंतन सप्ताह। दरवेळी आपलं नाव असतं चिंतन शिबिर, परंतु यामध्ये थोडासा नावामधला जो बदल आहे हा विचार करण्यासारखा आहे। सत्संग ग्रंथ सप्ताह ते असे सप्ताह व्हायला पाहिजे नाही का, वेगवेगळ्या प्रकारातून, म्हणजे नाव त्याला एक अनुकूल आहे अशा प्रकारचं की ग्रंथांचं चिंतन त्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यातही पुन्हा जे प्रासादिक ग्रंथ आहेत त्याची निवड आहे। ग्रंथ निवड आहे ही कोणती? प्रकरण ग्रंथ आणि प्रासादिक ग्रंथ असे दोन प्रकार ग्रंथामध्ये असतात। प्रकरण ग्रंथ हे पाठ पद्धतीने चालतात आणि प्रकरण ग्रंथामध्ये पाठ पद्धतीमध्ये श्रोत्यांचा सहयोग हा शाळेतल्यासारखा असायला पाहिजे। आला तर आला, नाही आला तर नाही आला, मग काही समजणार नाही। सकाळच्या पाठाला नाही तर संध्याकाळच्या किंवा दुसऱ्या दिवसाच्या पाठाला ब्लिंक, एकदम काही समजणार नाही। त्याला रेग्युलेशन महत्त्वाचं आहे नाही का, कंटिन्युटी महत्त्वाची आहे। आणि तशाच पद्धतीचा ते प्रकरण ग्रंथाचा प्रासादिक ग्रंथामध्ये मात्र त्या ठिकाणी सुद्धा तसेच एक अनुसंधान असावं लागतं, परंतु त्या ठिकाणी थोडंसं जरी त्याची नित्यता नसली तरी प्रासादिक ग्रंथ समजण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। नारद भक्ती सूत्रामधली 84 सूत्र जी आहेत तशी ती कनेक्टिव्हिटी आहे एकमेकाशी, संबंध ज्याला म्हणतो आपण शास्त्रातला तो आहेच। विषय, अधिकारी, संबंध आणि प्रयोजन, तर संबंध आहेच। हा प्रत्येक सूत्राशी एक संबंध आहे। सांगणाऱ्या वक्त्याच्या ठिकाणी त्याचं अनुसंधान तयार झालं, कंटिन्युटी तयार झाली, संबंध तयार झाला, आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणीही त्याचं ते अनुसंधान तयार झालं की मग आनंदाला पारावार नाही। म्हणजे श्रोता वक्ता एकरूप व्हावे लागतात। तसे तर कोणत्याही याच्यात नुसतंच प्रासादिक ग्रंथातच नाही तर प्रकरण ग्रंथ असो, अगर कोणत्याही प्रकारचं श्रवण कोणत्याही प्रकारातलं असो, त्याच्यामध्ये ही एकरूपता साधल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही।
आनंद प्राप्त असूनही प्राप्त नाही. आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे का? प्राप्तच आहे. प्राप्त असूनही प्राप्त नाही. उपभोग पुढे त्याचा, आणि उपभोग भक्तीमध्ये आहे. मोक्षावरची ही भक्ती श्रेष्ठ जी सांगितली, ज्ञानापेक्षाही भक्तीला श्रेष्ठत्व या दृष्टिकोनातून दिलं, तसं गौणत्व ज्ञानाला नाही दिलेलं. गौणत्व काय, कसं काय? जर त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे म्हणजे ते उपमुख्य आहे किंवा गौण आहे असं त्याचा अर्थ कोणी करायचा नाही. त्याचा संबंध सांगताना नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आलेला आहे. ज्ञानाचं महत्व सांगताना आपलं भक्तीचं त्या ठिकाणी कमी लेखलं जातं, किंवा भक्तीचं महत्व सांगताना ज्ञानाला कमी लेखलं जातं. हे असं समजण्याचं कारण नाही. ही सांगण्याची एक पद्धत आहे. तसं सांगावं लागतं. पण त्याचा अर्थ त्याचं खंडन आणि याचं मंडन आहे असं नाही. याकरता पहिला तसं होण्याची शक्यता आहे, आणि होतच, त्याचंच आहे तसं. त्यात माझाही दोष नाही, कोणाचाच दोष नाही. कोणीही त्या ठिकाणी त्या वक्तृत्व करत असताना तसा संबंध धारण करूनच त्याला ते बोलावं लागतं. तसं सूत्रांमध्ये आहे. पण याचा अर्थ त्या ज्ञानाचं खंडन आहे असं अजिबात नाही. म्हणून पहिल्यांदा प्रस्तावनेला सुरुवात करण्याच्या अगोदरच मी ही इंटिमेशन दिली. असं कोणाचं गडबड होता कामाचं कारण नाही अंतःकरणामध्ये, की मग भक्ती श्रेष्ठ आहे, ज्ञान गौण आहे. म्हणून मी अभंगाचा संबंध आपल्या समोर ठेवत आहे. एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे, ज्ञान आणि भक्ती यांचा संबंध दर्शवणारा. हा जर आपण अंतःकरणामध्ये पहिल्यांदा फिट करून जर घेतला तर कोणत्याच प्रकारचा संभ्रम श्रेष्ठ कनिष्ठतेचा, गौण मुख्यतेचा हा निर्माण होणार नाही. आलं लक्षामध्ये? अभंग असा आहे, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. कशाच्या उदरात ज्ञानाचा जन्म आहे? भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, ज्ञानाने भक्तीशी आणले महिमा. भक्ती ते मूळ, वैराग्य ते फुल, आणि ज्ञान ते केवळ तिथीचे फळ. काय संबंध सांगितला पा? फुल, फळ, मूळ सगळा संबंध सांगितला. भक्ती मूळ सांगितलं, वैराग्य काय सांगितलं? फुल सांगितलं, आणि फळ काय सांगितलं? ज्ञान हे फळ सांगितलं. काय गौण आहे, काय श्रेष्ठ आहे? अभंग जर लक्षात घेतला तर ही इथे योजना रचना आपल्या समोर मांडताना आणि वाचताना, पाहताना, चिंतन मनन करताना कोणत्याच प्रकारच्या अंतःकरणाच्या निश्चलतेमध्ये परिणाम होणार नाही. हा अभंग लक्षामध्ये घेतला तर. भक्तीविन ज्ञान दिवसिती वेडे, तर मूळ नाही तिथे फळ केवी जोडे. काय म्हटले? भक्तीविन जर ज्ञान. आता वस्तुतः पाहिलं तर या सगळ्या गोष्टींची सगळ्या साधकांना गरज आहे. कधी कधी माणूस म्हणतो की आमचा कर्म मार्ग आहे, कोणी म्हणतो आमचा ज्ञान मार्ग आहे, तर कोणी म्हणतो आमचा भक्ती मार्ग आहे. हे बोलणंच मूर्खपणाचं आहे. एकाच साधकाला साधना करताना तिन्ही मार्ग उपसावे लागतात. कोणाच्या जीवनामध्ये कोणता मार्ग अगोदर येईल हे सांगता येणार नाही. कदाचित ज्ञानमार्ग, कर्ममार्ग तर हा प्रत्येकाच्या कर्मयोग, कर्मकांड आणि कर्मयोग दोन स्वतंत्र वस्तुस्थिती आहे. कर्मकांड वेगळं, कर्मकांड म्हणजे काय आणि कर्मयोग म्हणजे काय. कर्माच्या संबंधाने श्रीमद भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ जो अर्जुनाला निमित्त करून तुम्हाला आपल्याला त्याचा संबंध जो सांगितला, त्या संबंधानं तसा जर समजून घेतला तर त्याला कर्मयोग ही संज्ञा आहे. आणि त्याचा कर्मयोग न समजून घेता, तत्वाने कर्म समजून न घेता जर नुसतंच ते नियम पाळत असेल तर त्याला कर्मकांड म्हणतात. त्या कर्मकांडाने काय प्राप्त होणार आहे? नुसताच अभिमान पत्रामध्ये पडेल, याच्यापेक्षा दुसरं काय प्राप्त होणार आहे त्याला? आणि कर्माने मोक्ष प्राप्ती होत नाही हा सर्व साधू संतांनी, वेदाने सुद्धा हा सिद्धांत मांडला. मग कर्मयोग मांडला का हा प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला. कर्माने जर मोक्ष प्राप्ती होणारी नाही आहे तर कर्मयोग मांडला का? तरीही आवश्यक आहे. तरीही काय आहे? आवश्यक आहे तो. त्याचं कारण असं आहे की कर्मयोग जो आहे हा कर्मयोग कोणाला, कर्माचा त्याग कोणालाही करता येणार नाही. त्याने करू नये, केला तर तो त्याचा आग्रहच उरेल असं गीतेमध्ये स्पष्ट दुसऱ्या अध्यायामध्ये आलं. संन्यास घेणाऱ्या संन्याशांना स्पष्टपणे निर्देश करताना माऊली ज्ञानोबराय स्वतः म्हणतात किंवा भगवंताची भूमिका समोर ठेवतात की काय त्याच्या कानाने ऐकण्याचं बंद झालं, डोळ्याने पाहणं बंद झालं, पायाने चालणं बंद झालं, तर कोणत्या कर्माचा त्याने त्याग केला? म्हणजे यथार्थ त्याग कशाला म्हणतात हा गीतेने सांगितला. कर्म संन्यास योग म्हणून 5व्या आणि 18व्या अध्यायामध्ये स्वतंत्रपणे मांडणी याची केली. म्हणजे कर्म कोणालाही चुकलं नाही,
परिसपासव्यसाची मूर्ती लाभोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. ते गावंडळ आहेत, मूर्ख आहे. मग ते अनुकूल वाटलं म्हणजे काही वाटत नाही, पण प्रतिकूल कर्म, प्रतिकूल भोग प्राप्त झाले की तो त्याग करायला निघतो. मग त्या त्यागामध्ये 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकार मांडले त्यागाचे, दानाचे, तपाचे, सगळ्या गोष्टीचे. का मांडले? मग त्यात अपेक्षित काय आहे भगवंताला? तर त्या ठिकाणी सत्व, रज आणि तम 3 प्रकारचे लोक आहेत. मग सात्विक 3 गुणानुसार 3 संबंध तयार झाले. मग 3 प्रकार तयार होणार. दानाची सात्विक दान, राजसी दान, तामसी दान, तपही त्याच पद्धतीनं, यज्ञ, या जे जे क्रियाकर्म असेल ते 3 प्रकारातलं होईल. पण अपेक्षित कोणतं आहे त्यांना? सात्विक अपेक्षित आहे. मग त्याग करण्याकरता म्हणून रजतम गुणाची मांडणी केली का स्वीकार करण्याकरता मांडणी केली? त्याग करण्याकरता केलेली आहे ती मांडणी. ही गोष्ट टाकून द्यायची आहे. हे विष आहे आणि ह्या विषाचं महत्व पटवून सांगायचंय. म्हणजे विष पिण्याकरता का विष टाकून देण्याकरता जर संबंध आला तुमचा विषयाची, तर तो त्याज्य करण्याकरता विषयाचं महत्व का विषयाची परीक्षा घेऊन पाहिजे. म्हणजे त्याज्य करण्याकरता काही गोष्टी सांगितल्या आणि स्वीकारण्याकरता काही गोष्टी सांगितल्या. कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म फलाचा त्याग सुख दुःखाला अत्यंतिक कारणीभूत आहे कर्मापेक्षाही. जे कर्म तुम्हाला अनुकूल आहे ते दुसऱ्याला प्रतिकूल असू शकतं, दुसऱ्याला प्रतिकूल आहे ते एखाद्याला अनुकूल असू शकतं. अनुकूल प्रतिकूलता हा सुद्धा अंतकरणाचा विषय आहे. आणि समत्व अंतकरणाच्या ठिकाणी निर्माण झालं तर त्याला कोणतंच प्रतिकूल नाही जगतामध्ये, काहीच नाही. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे, लाभा लाभ न धरावे. म्हणा माझी भूमिका तयार झाली. इथे भूमिका मांडायची आहे. पहिल्यांदा भूमिका, त्याला प्रस्तावना म्हणतात. जसं भूमिका अत्यंत थोडक्या शब्दामध्ये चांगदेव पासष्टीची भूमिका अतिशय सुंदरपणे आपल्या महिला समोर मांडली मेटकरी बाबांनी. किती सुंदर, किती आणि ही जे सूत्र जे आहे, कोणतेही सूत्र असो, कोणतीही सूत्र, योगाची सूत्र आहे, ब्रह्मसूत्र आहे, तसं नारद भक्ती सूत्र आहे, भक्तीची सूत्र आहेत. तर ही सूत्र याचा अर्थच असा आहे, अल्पाक्षर, परंतु त्याचा परिणाम मात्र विस्तार करायला गेले तर तुमच्या विद्वत्तेवर तुम्ही एका सूत्रावर एक ग्रंथ लिहू शकाल. थोडक्यात बोलणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. विस्तारात्मक बोलणं खूप सोपी गोष्ट आहे. शाळेमध्ये 2 प्रश्न असायचे आपल्याला. एक प्रश्न असा असायचा की खूप मोठासा पॅरेग्राफ दिलेला असायचा आणि त्याचा सारांश लिहा, आणि एक मात्र सारांश रूपानं टॉपिक असायचा, त्याचा कल्पना विस्तार करा. असे 2 प्रश्न असायचे. तर कल्पना विस्तार करणं सोपी गोष्ट आहे, परंतु त्याचं सारांश करणं अतिशय अवघड गोष्ट आहे. नुसती इथली वाक्य उचलायची आणि मांडायचे असं नाही. त्याचं संपूर्ण गर्भितार्थ त्या टॉपिक मध्ये असणारा तुमच्या त्या 10 वाक्यामध्ये आला तर त्याला मार्क मिळणार आहे, असा भाग आहे. तसं सूत्र म्हणजे अल्पाक्षर, परंतु मतितार्थ मात्र खूप व्यापक अशा प्रकारचा असतो. त्या दृष्टिकोनातून हे नारद भक्ती सूत्राची भूमिका आणि त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. तर त्यामध्ये त्याची आपण प्रस्तावना किंवा भूमिका या ठिकाणी पाहत आहोत. तर ही जी नारदांची भक्तिसूत्र आहे नारद महर्षींची, तर ते सूत्रामध्ये अल्पाक्षरम आणि असंदिग्ध रचनेमध्ये रसाची अपेक्षा नसते. त्याच्यामध्ये काय अपेक्षा नसते कोणत्याही प्रकारच्या रसाची. पण इथे मात्र नारद मुनींनी हे सुद्धा साधलेलं आहे. हे गेय पद्धतीची आहे. तुम्ही जर त्या पद्धतीने गाऊन जर म्हणली तर गेयातला आनंद अजून वेगळा आहे. गद्यापेक्षा पद्यामध्ये कोणतंही वाङ्मय हे तुम्हाला काय करतं, अजून लवकर एकाग्र करतं, एकरूप करतं त्या विषयाशी. आणि म्हणून आणि त्याच्यामध्ये अल्पाक्षर आहेत पण असंदिग्धपणे सांगितलेली आहे. ती काही कोणत्याही प्रकारे अल्पाक्षरामध्ये थोडक्यात मांडली म्हणजे विषय अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. तसं मात्र नारद महर्षींच्या या नारद सूत्रामध्ये झालेलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्यामधली जी गोडी आहे ती शब्दांची नाही आहे. शब्दातली गोडी म्हणून त्याच्याकडे पाहू नका, तर ती ही प्रेमरसाची गोडी आहे. आता प्रेमरसाची गोडी कोणाला कळणार आहे? ज्याला तो प्रेमरस चाखायला मिळालेला आहे त्याला कळणार आहे. शब्दज्ञानाला कशी कळेल त्याची? ज्याने, आणि आपण प्रेमरस चाखलेली मंडळी आहोत. आणि प्रेमरस म्हणजेच भक्तिरस, भक्तीची अन्य व्याख्याच नाही. प्रेमरस म्हणजे, परंतु आपलं जे प्रेम आहे ते कोणावर आहे? आपलं प्रेम कोणावर आहे? प्रेमाचा विषय काय आपल्या? साधू संतांचा प्रेमाचा विषय परमात्मा आहे, आत्मा आहे.
पण आपला प्रेमाचा विषय, आपल्याला देवही आवडतो आणि अजूनही अन्य विषय आवडतात. मग ते प्रतिबंध करताना आणि अखंडतेकडे जाऊ देत नाही. प्रतिबंधात्मक विचार सुद्धा नारद भक्तिसूत्रातून मांडले आणि ते प्रतिबंध दूर करण्याचं काय काम कसं करायचे हेही विचार त्याच्यामध्ये सांगितले. व्यापकतेकडं कशी वाटचाल करायची. म्हणून या ठिकाणी याच्यामधली जी गोडी आहे ती शब्दांची नाही तर प्रेमरसाची आहे. प्रेमामधलं समाधान सर्व साधू संतांनी या भक्तिरसाचं वर्णन करताना या माध्यमामधून सांगितलं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का तर अभिमान नित्य नवा. मग तो अभिमान ज्ञानाच्या ठिकाणी आहे का ज्ञानाच्या ठिकाणी आहे? ज्ञानाच्या ठिकाणी आहे का? ज्ञानाच्या ठिकाणी नाही. अहंकार ज्ञानाच्या ठिकाणी. ज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या दोन शब्द आहेत. दोष ज्ञानाचा आहे का ज्ञानाचा आहे? नवलाकाराची गोटी म्हणून आपण म्हणून जातो, परंतु त्याचा विचार कधी करत नाही आपण. मग ज्ञान प्राप्तीचा कोणी प्रयत्नच केला नसता. दोष ज्ञानाच्या ठिकाणी आहे. आणि ज्ञानाच्या ठिकाणी तरी दोष कसा असेल? ज्ञानी हा शब्द पूर्णार्थानी आहे का अपूर्णार्थानी आहे? आणि पूर्ण ज्ञानी असणाऱ्याच्या ठिकाणी कोणता दोष असू शकतो काय? पण तरी सुद्धा आपल्याला संत आणि त्याच्यामध्ये त्याचा डुप्लिकेट त्याचे अवतार हे धारण करणारे, बाह्यवेश धारण करणारे असं समोर असताना सुद्धा त्याचं निरसन करण्याकरता, त्याचं हे करण्याकरता त्यांना संत म्हणावं लागतं. कोणाला? नसलेल्याला आहे म्हणावंच लागतं ना. का तर खरोखरचा संत कळण्याकरता त्याला काय म्हणायचं? मग सांगा ना, त्याला काय म्हणायचं? ज्याला त्याचे ठरवायचे, जो बाह्यांगाने फक्त नटलेला आहे पण अंतरंगात नाही नटलेला, त्याला म्हणायचं काय? त्याला शब्द एखादा सांगा ना. संत नाही म्हणतात तर काय म्हणतात? असंत येतो. पण तरी सुद्धा त्याला त्याची तुलना करताना काय करावं लागतं? त्याला संत म्हणावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही निर्णयावर या हा खरा आहे का खोटा नाही का, त्यावेळेला मात्र मग संतत्वाचा त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतो. त्या पद्धतीनं आता इथे भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन काही समाधान. ज्ञान प्राप्ती नंतरही, ज्ञानाच्या अनुभवानंतरही आधी ही भक्ती आहे. ज्ञान प्राप्तीनंतरही भक्ती आहे. त्याला ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर भक्ती असे दोन प्रकार आहेत. संपूर्ण ज्ञानी साक्षात्कार झाला, अनुभव निश्चय जरी झाला. ज्ञानामध्ये काय? मोक्ष ज्ञान एक अर्थी शब्द आहे. काय? वैकुंठही त्या अर्थानेच आहे. वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीची पैसावी मौन रूप. तसंच मोक्ष प्राप्तीनंतर काय आहे? मग त्याच्यापेक्षा मोक्ष प्राप्ती करून घेऊन मग मोक्षावरची, मुक्तीवरची भक्ती ही साधू संतांनी आणि वर्णन केली. त्याचं मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. गर्भवास काय सामान्य गोष्ट आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना आणि तुझं क्षणक्षणा ध्यात असे. पण असं असताना सुद्धा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी का. थोडा वेळ करणं मग आम्हाला जरी दुःख भोगावं लागलं आणि यातना भोगावा लागला तरी पुढे आनंद आहे ना. प्रसूती काळाचं दुःख यांना विचारा, आपल्याला नाही. काय बहादर बाबा म्हणायचे आडवे येतात. मग डॉक्टर विचारतो कोण पाहिजे, इथपर्यंत कंडिशन, कसं कर्म आड येत असेल पा. मग असं असताना सुद्धा ते गर्भवासाचं दुःख भोगायला ते तयार झाले. याचं कारण पुढे आनंद आहे. आणि भक्ती सुखाचा आनंद जो आहे भक्तीमध्ये उपभोग आहे आनंदाचा. आणि तिथे आनंद स्वरूप तुम्ही आहात. हे ज्ञानामध्ये तुम्ही सुखस्वरूप आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहात याची प्रतीती आणून दिली जाते. पण आनंद लुटायचा म्हणून मग त्यांना पुढे या भूमिकेत जावं लागतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव. आता तुकोबाराय म्हणतात म्हणून म्हणणारे बरेचसे आहेत. पण तुकोबारायांनी कोणत्या भूमिकेवरून म्हटलं हेही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. पोरगी कोणी देत नाही आणि हा म्हणतो मी आजन्म ब्रह्मचारी आहे. हे हास्यास्पद आहे. सर्व गुण संपन्न सौष्ठव शरीराने संपन्न असावा आणि त्याने त्या ठिकाणी तसं राहण्याची प्रतिज्ञा करणं त्याला उचितही शोभतं. की एक एक स्टेपने कोणत्याही खंडन मंडन नाही. वेदाने सुद्धा नाही कोणी खंडन मंडन केलेलंच नाही. प्रत्येक स्टेप बाय स्टेपने तुम्ही जिना चढून जाता. पहिली पायरी जेवढी महत्वाची तेवढीच मधल्या वरच्या सगळ्या पायऱ्या महत्वाच्या आहेत. एक एक भूमिका आहे. त्या भूमिकेमधून तुम्ही पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असता. मग कोणती पायरी कमी महत्वाची?
जेवढं बालवाडीला महत्व आहे तेवढंच तुमचं मास्टर होण्यामध्ये तेवढंच महत्व आहे. बालवाडीशिवाय तुम्ही मग हे झालेलं नाही. पण आता तुम्ही त्या वर्गामध्ये गेला, तिसरीच्या वर्गामध्ये गेला, तर तुम्ही तिसरीचा अभ्यास करायचा आहे का बालवाडीचा आहे? काहींचा अजून बालवाडीचाच चालू आहे आयुष्यभर. आणि जन्मोजन्मी कसं काय मिळ बसेलो? जरा काहीतरी भूमिका आहेत, वर्ग आहेत ना, अभ्यास आहेत ना. तिसरीमध्ये गेल्यानंतर तिसरीचा अभ्यास करायचा आहे. बरं, आता चौथीमध्ये गेल्यावर चौथीचा करायचा आहे, पण तिसरीला गाऊन ठरवून जमल का? तिसरीचा केल्याशिवाय चौथीचा होत नसतो. मग त्या पद्धतीनं तुम्हाला मुक्त स्थिती अनुभवायची आहे, मोक्ष स्थिती अनुभवायची. आणि अनुभवल्यानंतर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आहे का? न अनुभवता नको ब्रह्म आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. अनुभवल्यानंतर अनुभवाला प्रधानता आहे. बरं, अनुभव कसा आहे? देवाचा अनुभव येतो का? आता तुम्हाला ते कळलं नाही तो वाक्य तर तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल. देवाचा अनुभवच येत नसतो. हे वाक्य जर मी वापरलं तर तुम्ही तर म्हणाल काय बाबा बोलताय, बाबांनी तर अनुभवावर केवढा जोर दिला आणि एवढ्या अनुभवाची प्रमाणे आहेत, आणि तर तुम्ही म्हणता देवाचा अनुभव येत नसतो. म्हणजे इतर वस्तूंचा ज्या पद्धतीनं अनुभव येत असतो तशा पद्धतीनं देवाचा अनुभव येत नसतो, हे तात्पर्य आहे. हे त्या वाक्याचं तात्पर्य घेतलं का शंका निर्माण होत नाही. देव व्यापक आहे का संकुचित आहे? देवाचं स्वरूप व्यापक आहे. आणि ज्याला अनुभव घ्यायचा, कोणाला घ्यायचा आहे मला पहिलं आपण डिटेक्ट करूया. कोणाला घ्यायचा? तुम्हाला म्हणजे कोणाला हे मला पहिलं कळूया, मग बोलू. देवाला म्हणत असाल तर मग देवाला देवाचा अनुभव घेण्याची काय आवश्यकता आहे? तो जर अनुभव स्वरूपच आहे, आनंद स्वरूपच आहे, सुखरूपच आहे, तर सुखाला सुख होत असतं का? आनंदाला आनंद होत असतो का? कधीच नाही. जिभेला आपली चव कळत असते का? जीभ अनंत पकवानाच्या अनेक 56 भोगांचा उपभोग घेईल आणि त्याच्या चवी सांगेल, पण तिला तिची चव कळत असते का? नाही. पण मात्र तुम्हाला त्या ठिकाणी या भक्तीच्या माध्यमामधून मात्र आनंद रूपाने ती आनंदानुभूती अनुभवता येते. म्हणून या ठिकाणी भक्ती श्रेष्ठ नारद मुनींनी सांगितलेली आहे. मग या ठिकाणी विषय असा आहे, अनेक संतांनी भक्तीच्या संबंधाने जे जे वर्णन केलेलं आहे माऊलीच म्हणतात, नाही जशी भक्ती ते पतिता भक्त हरिसीन बदत दैव. भक्ती अतिशय महत्वाची. भक्तिविन पशु कशाशी वाढ सटविने नेला काय सांगेल. तर मग अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये या प्रेमरसांची गोडी आहे या सूत्रांमध्ये, नुसती शब्दांची नाही. आणि जर त्या ठिकाणी तो प्रेमरस ज्याला चाखायला मिळालेला नाही असा जर त्या ठिकाणी असाल कोणी जीवे सकळ शास्त्रांचा सराव, त्याला नाही ही गोडी करणाऱ्या. भक्ती प्रेम सुख नेनवी आणि का पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. आणि भगवंताची कृपा ही अहेतुकी कृपा आहे. साधूची कृपा ही अहेतुकी, कोणताही हेतू नाही, कोणताच हेतू नाही. आणि अशा पद्धतीनं जर जीवे सकळ शास्त्रांचा सराव, त्याची काय सुरुवात आहे? ऐशेनी कोटी का जन्म दावो परीन पविनी माती चित्ती विषयास तैसा चित्ती अंते ठावो. तैसा चित्ती अंते ठावो. चित्तामध्ये जर अहंकार असेल आणि जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव, सर्व शास्त्र मुखोद्गत आहे, परंतु मात्र त्या ठिकाणी ऐसेनी कोटी एक जन्म जावो परी न पविजे माते. आडेणार तत्व सांगितलं, अहंकार तादात्म्य. आणि म्हणून या ठिकाणी या प्रेमरसामधले प्रतिबंध, भक्तिरसातले प्रतिबंध बी त्याच्यामध्ये सांगितले जातात. ती दूर करण्याचे उपाय बी नारद महर्षी आपल्या समोर सांगतात. आपण हा मुद्दा बोलत होतो की कोणाच्या जीवनामध्ये कोणतं गोष्ट पहिले येईल सांगता येणार नाही, हा आपला विषय चालला होता. कोणाच्या जीवनामध्ये आता भक्ती जी आहे, तुम्हाला योग किंवा ज्ञानाशिवाय मोक्षच नाही. ज्ञानाशिवाय. आणि मोक्ष म्हणजे तरी काय? अविद्येची निवृत्ती. वास्तविक तुम्हाला बद्धता कशामुळे वाटते? अविद्येमुळे वाटते. वास्तव बद्धता, वास्तव तुमचं स्वरूप बद्ध आहे काय? आता अनुभवाचा थोडस की आयुष्यभर नुसतं सांगत होतो, विमानात बसण्याचा प्रसंग नव्हता आला, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि मुद्दा विमानात बसण्याकरता म्हणूनच आम्ही तिकडे शुकतालगंजकडे गेलो. त्यावेळेला विमान ज्या वेळेला उंचावरती झाल्यानंतर स्थिर होतं, स्थिर झाल्यानंतर काय दिसतं, जे जे बसले असतील त्यांना कळेल.
काय दिसतो? ढग सुद्धा अगोदर खालची पार एकदम टिंब टिंब दिसायला लागतात, की घरं वगैरे सगळं मोठी सिटी जेवढे मोठी, आणि त्याच्यानंतर पुढे ढगच दिसतात सगळीकडे, ढग ढग ढग. नंतर ढगाच्याही वरती गेल्यानंतर ढगही दिसत नाही, फक्त आकाश आणि आकाश, सगळीकडे आकाशच फक्त दिसत असतं. मग आता योग मार्गाशिवाय, ज्ञान मार्गाशिवाय आणि तुम्हाला त्या ठिकाणी मोक्षाचा अनुभव नाही किंवा मोक्ष प्राप्ती नाहीच. जरी भक्तीविना मोक्ष नाही हा सिद्धांत हे प्रमाण जरी असलं तरी मी बोलतोय ज्ञान मार्ग आणि योग मार्गाशिवाय काय नाही, मोक्ष नाहीच. मग क्रम काय आहे त्याचा? तर तुम्ही आपण अनधिकारी आहोत त्या पदाला, योगाला किंवा ज्ञानाचा. सूक्ष्म मार्ग आहे ना, ज्ञान मार्ग सूक्ष्म मार्ग आहे आणि योग मार्ग दुस्तर मार्ग आहे. म्हणून साधू संतांनी मोडून या वाटा सूक्ष्म आणि दुस्तर आणि केला राज्यभार भक्तीच्या माध्यमामधून. पण याचा अर्थ त्यांना त्याज्य ठरवलं नाही, भक्तीने तुम्हाला ज्ञानाचं किंवा योगाचं अधिकारी बनवलं. भक्ती काय करते? तुम्हाला ज्ञानाचा आणि योगाचा काय बनवते? अधिकारी बनवते. तुमच्या 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 सवडीने करता येते ना भक्ती. हा, तुम्हाला सवडीने करता येते भक्तीनं. भक्तीमध्ये काय अटी आहेत? काहीच अटी नाही, काही कोणता प्रतिबंध नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर न करावा विचार न लगे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. पण मात्र भक्तीमधून तुमचं ह्याचा असा अनन्य संबंध आहे की पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी चपळे होती, लावून सिद्धानुनी लावेली पंथिका. असा अनन्य संबंध आहे या गोष्टीचा. फक्त तुमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा, एखाद्याच्या जीवनामध्ये, बऱ्याचशाच्या जीवनामध्ये भक्तीने सुरुवात होते. अधिकारी कोणी असेल किंवा मागील योगभ्रष्ट कोणी असेल तर त्याची सुरुवात ती उपजताची ज्ञानी या पदाने होईल. परंतु मात्र या तिन्हींचाही अनन्य संबंध आहे. कोणीही गौण नाही, कोणीही मुख्य नाही. चला पुढे. म्हणून इथे त्या प्रेमरसाची गोडी जिवे सकळ शास्त्रांचा सराव जरी असला तरी त्यांना मात्र त्या भक्तीचा अनुभव नसेल तर ती त्याचं वर्णन करू शकणार नाही. तर आपला एक मुद्दा त्याच्यात राहिला क्लिअर करायचा की भगवंताचा अनुभव येतो काय, आणि येत असेल तर कोणाला येतो? भगवंताचा अनुभव येण्याची जी पद्धत आहे ती पद्धत इतर वस्तूंच्या अनुभवासारखी नाही. त्यामुळे भगवंताचा अनुभव येत नाही असं म्हणलेलं आहे. आणि अनुभव प्रतिपादन बी केले. याचा अर्थ अनुभव तर आवश्यकच आहे, पण ज्या पद्धतीने इतर पदार्थ मात्रांचा, मॅटरचा, जड, अचेतन, अनात्म वस्तूंचा अनुभव तुम्हाला येतो तसा मात्र त्या आत्मस्वरूपाचा, ब्रह्मतत्वाचा तसा अनुभव येत नाही. का? तर ज्याचा अनुभव घ्यायचा ते तत्व व्यापक आहे, आणि ज्यांनी अनुभव घ्यायचा, ज्यांनी घ्यायचा, ज्या तत्वांनी घ्यायचा ती मात्र अतिशय छोटी आहे. ती कशी काय घेऊ शकतील? मन हे, मनाला काय लिमिट आहे, बुद्धीला काय लिमिट आहे, चित्त अहंकार यांना काय लिमिट आहे, कर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय यांना काय लिमिट आहे. आणि हे तत्व जे आहे ते व्यापक आहे. मग त्याला का आकाशाला गवसणी घालायला निघाले तुम्ही, तर तुम्हाला आकाशा एवढं व्हावं लागेल, अंधार होता आला का संपलं. मग म्हणजे तुमची ही सगळं तत्व त्यात जी लीन होतात आणि मग तुम्हाला जो अनुभव आला तो यथार्थ अनुभव आहे. मग त्याच्यामध्ये सांगायला राहतो का शिल्लक सांगणारा? नाही शिल्लक राहत. मग तो आलेला जो अनुभव आहे एकरूपतेचा, समरूपतेचा, तो जो अनुभव आहे ना तो असा अनुभव आहे. मग त्या अनुभवाला त्यांनी प्रधानता दिलेली, तसा अनुभव आला पाहिजे. परंतु स्वतंत्रपणे अनुभव त्याचा असा घेता येत नाही वेगळ्या राहून, आणि सांगण्याकरता मात्र वेगळा राहूनच सांगता येतो. म्हणून साक्षीत्व भाव दृढ करायचा आहे. सांगण्यासाठी तुम्हाला एकरूप होऊन जमणार नाही. एकरूप झाले तर सांगता येईल का? नाही. मग सांगण्याकरता कोणता भाव निर्माण झाला पाहिजे? एकरूपतेकरता अनुग्रह आहे आणि साक्षीत्वाकरता प्रबोध आहे. तुम्हाला दोन ज्या साधना आहेत ना त्या कशा करतायत? लवण मिळविता जय काय उरलेसे निराळे, असे त्याच्याशी एकरूप होण्याची जी स्थिती आहे ती अनुग्रहाने. त्यात मी प्रतिबंध सांगितलं की त्याच्यामध्ये क्षारत्वाचा सुद्धा आपल्याला चव पाहिली त्या पाण्याची तर खारट लागेल, म्हणजे तीही एकरूपता बरोबर नाही.
किंवा तृणाग्नी मिळे समरस झाले तैसी नामे केली जपता हरे, हे जरी अगोदर बरोबर वाटलं तरी माऊली ज्ञानोबा वाटलं थोडंसं दोष राहतोय बरं का याच्यात. का तर निदान कमीत कमी राग तरी शिल्लक राहील, आणि म्हणून त्यांनीच आपली दुरुस्ती एका प्रमाणामध्ये करून घेतली. पुन्हा हरिपाठामध्ये कशी केली? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती. म्हणून तर इथे ज्ञानाच्या संबंधाने जे काही प्रमाणं आलेली आहेत की नाही, की ज्ञानही जावं लागतं, अज्ञान जाऊन ज्ञानही जावं लागतं. हे कोणतं ज्ञान जावं लागतं? ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एक ब्रह्मज्ञानच येते, पण वृत्तीमध्ये आलं ना म्हणजे वृत्तीरूप झालं ना, म्हणजे वृत्ती जावी लागली का ज्ञान जावं लागतं? वृत्ती जावी लागते, वृत्ती शिल्लक नाही राहावी लागते. ज्ञान राहणारच आहे, पण आता ज्ञान शिल्लक राहील ते स्वरूपाने शिल्लक राहील. कसं शिल्लक राहील? वृत्ती रूपाने राहणार नाही. आणि म्हणून त्या संबंधाने ज्ञान गिळून गावा गोविंद गा आधी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत, ज्ञान सुद्धा अज्ञान देऊन ज्ञानही गेले, ह्या भूमिका मांडल्या. मग तुम्ही स्वरूप स्थितीवर आला. मग स्वरूप पहिलेच आहे का तुमच्या सगळ्या केल्यानंतर सिद्ध झालं? पहिलेच आहे. झालो कृष्णाई साठवजा चित्ती भेद भय वृत्ती उरली असे. बाळक्रीडेच्या अभंगामधून तुकोबराय सांगतात, मी कृष्ण झालो, कृष्णरूप झालो, मी ब्रह्मस्वरूप झालो असं म्हणण्यामध्ये भेद आहे. झालो म्हणजे पहिला नव्हता काय? तुम्ही कृष्ण स्वरूप ब्रह्मस्वरूप झाला का? पहिलेच होता. आणि मग साधना कशाला, गुरु कशाला? त्याची कारण मीमांसा दिली ना. डोळा देखनाची आहे, भागवत डोळा देखनाची आहे. परी त्याशी सूर्य नसता साह्य, सिद्ध पदार्थ देखो न लाहे, स्तब्ध राहे अंधारी. मग काय करतो? जे साधन ते काय करतं? साधन आवरण दूर करतं. स्वयं बी म्हणता परमात्मा स्वयं आहे, ज्ञान सुद्धा स्वयं आहे असं जर म्हणता, म्हणजे तुम्ही नेमकं काय करतात? तर साधन कशाला करायचंय हा आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. साधनाने आवरण दूर. पाण्यावरती शेवाळ आलं, काचेच्या महालामध्ये पाणी ठेवा आणि कुठूनही धूळ जाणार नाही, काही नाही तरी बी, कारण अंगभूत त्याच्यामधूनच ते शेवाळ निर्माण होतं आणि पाण्याला झाकळून टाकतं. मग पाणी दूर करायचंय, आपलं शेवाळ दूर करायचंय, पाणी ऐकच तयार आहे. मग हे साधनाभिमानामध्ये जे गेले ना, मी कधी सांगत असतो की त्या दिवशी आपला विषय झाला, या जगामध्ये भुकेच्या पिढीने जास्त लोक मेले नाही, एवढे जास्त अन्न खाऊन मेले. तसं आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाक्य त्या दृष्टांताचा सिद्धांत करून असं वापरतो की अविद्येनं अज्ञानाने एवढ्या लोकांचा विनाश झालेला नाही, त्याच्यापेक्षा ज्ञानाभिमानानं जास्त झालेला आहे. आज तर नाचत चाललाय संप्रदाय सगळीकडे. काही न कळताय, कळल्याचं म्हणजे मोठं अवघडच काम आहे. काय कळलं? कळलं म्हणावं तर काही का होईना टक्केवारीनं मानता आलं पाहिजे ना, सांगता आलं पाहिजे ना. बाकीचं लय गप्पा मारायला तयार आहे ना व्यवहारिक वस्तूंच्या, प्रपंचातल्या, समाजातल्या. कळलं फार जसं काय त्याच्यातला इंजिनियर आहे. बरं कळलं, बुद्धीला कळतं का न कळतं हाही आम्हाला माहिती नाही. विचारा नाही एखाद्या अधिकाऱ्यांना विचारायचं, परमात्म्याचं स्वरूप बुद्धीला कळे का न कळे? बुद्धी जाणे का न जाणे? जाणे तर कशी जाणे, न जाणे तर कशी न जाणे, याचा उलगडा करून द्यायला पाहिजे ना जाणकारांनी. जाणकाराबद्दल बाबा एक वाक्य वापरायचे, जाणकारांनाच माहित नाही म्हणजे पाय पसरून बसले आणि पडा आमच्या पाया. हे कोणाचं काम आहे? एक वेळ मी नेहमी सांगत असतो की एक बाळणपण एका स्त्रीचं झालं तर त्या एखादी अडलेल्या स्त्रीचं बाळणपण तेवढ्याच्या ज्ञानाच्या याच्यावरती करू शकते. ज्याची सात्विक भावाची अवस्था झाली तो तेवढ्या भांडवलावरती दुसऱ्याची अवस्था करू शकतो किंवा त्याची थांबवू शकतो. एवढं काही विशेष नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यातच संप्रदाय चाललाय का त्याच गोष्टीमध्ये. आणि त्या याचं वर्णन सुद्धा तेच आहे, खंडन बी नाही, त्याचंच वर्णन आहे संपूर्ण नारद भक्ती सूत्र. भाव ही प्रथम अवस्था आहे आणि प्रेम ही अंतिम अवस्था आहे, अंतिम स्थिती. प्रेम ही त्या भावाचंच रूपांतरण प्रेमामध्ये होते. परंतु अजून भावावस्थेमधून निघून प्रेमरसामध्ये दृढ व्हायला, भक्तीमध्ये दृढ व्हायला आम्ही तयार नाही. त्याचं कारण शोधलं पाहिजे ना, जाणलं पाहिजे ना. इथं बुद्धी कळे की न, बुद्धी जाणे का न जाणे हेच माहिती नाही आम्हाला. किंवा काय खाल्लं कशाचं हे तर तिथे काही तुकोबरासारखी अवस्था नाही आमची की काय खातो आम्ही कसं या सांगायचे आणि सांगता येईल ना. मग अज्ञानी का ज्ञानी म्हणावा हा प्रश्न आहे. मार्गदर्शकाच्या संबंधाने विषय चाललाय, तुमच्या संबंधाने नाही. बरं ते जी म्हणायची मार्गदर्शकावर जो त्यांचा जोर होता त्याचं कारण काय? हे सगळे काय वाक्य आहे त्यांचं? हे तुम्ही सोन्याहून पिवळे पण या जागेवरचे नालायक आहे असं म्हणण्यात तुम्हाला अजून त्याचा आशय ऐकणाऱ्यांनाच कळला नाही. आणि ऐकणारे जर खुशाल जर असं समजू लागले तर काय पदरात पडेल त्यांच्या. त्यांना सांगणाऱ्यावर श्रद्धा ठेवावं लागणार.
करणारे आणि त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने बसलेले आहेत ते, तर कसा अवमेळ करतील काय संत बोलताना असा. तर त्याच्यामध्ये विशेष प्रेम सांगणारावर होतं आणि म्हणून तसं वाक्य येते. ऐकणाऱ्यांनी नीट ध्यानात ठेवावं, नाही तर ऐकणाऱ्यांनी जर असा अर्थ केला का या जागेवरचे नालायक येते, तुला कुठं लायक मिळायचं सांगणारा. विशेष प्रेम सांगणारावर होतं. आणि जर तो नालायक तर त्याला तयार त्यांनीच केलं ना, त्यांनी कशाला तयार केलं. आणि मग आता म्हणतात अरे त्याच्याकडून आता कोणती मिस्टेक होऊ नये याच्याकरता विशेषत्वाने त्याला इंटिमेशन आहे, ऐकणाऱ्यांना नाही आहे ती इंटिमेशन. कोणाला आहे ते जे या जागेवरचे नालायक आहेत हे म्हणणं श्रोत्यांकरता जर असलं तर सगळं झालं ना गोंधळ, घोळच होईल ना सगळा. हे विशेषत्वानं त्याला आहे की बाबा रे तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची नुसती सांगण्यात नाही, सांगणं काही नाही जमलं तरी एक वेळ चालेल. 1 रुपयातलं 1 आणा जरी आचरणामध्ये आलं तरी जमलं. आणि पार 1 रुपया बांधा जरी सांगता आलं ना आचरणात नाही आलं तर नाही जमलं, नाही जमलं. आज अनेक महात्मे असे आहेत, अनेक महात्मे त्यांचे नाव उल्लेख करणं हा अपमान ठरेल. मी काय म्हणतोय, आमचे तर लय आमचं नाव नाही घेतलं आणि ते त्यांचं मात्र कसं आहे, त्यांचं तो कमीपण आहे त्यांचं नाव उच्चारणं. आचरणशील महात्म्यांचं नाव उच्चारणं हा कमीपण आहे. ही भाषा कळायला वेळ जावी लागते. जसं कुमारिकेच्या ठिकाणी मातृत्व आहे, लहान मुलाच्या ठिकाणी पितृत्व आहे, पण ते कसं आहे आवृत्त आहे, काळ जावा लागेल. तसं तो आपल्याला सुद्धा काळ जावा लागेल. जरी साधनावर आरूढ असला तरी वाट पाहावी लागेल तुम्हाला. ती भूमिका तयार होण्याकरता अंतकरणाची वाटच पाहावी लागेल. मग एकीकडे आपणासारखे करीत तात्काळ एवढीच भूमिका आम्ही ऐकण्यात आहे, पण एकीकडे दुसरी भूमिका अभंग पाहायला वेळच कोणाला आहे. काय अधिकाऱ्यांची कंडिशन आहे बाबा रे. ज्ञानेश्वरीचे एक पारायण आयुष्यात झालं नाही, गातात तर काय माहित नाही, फक्त आहे म्हणून हे म्हणणं आहे. आणि ही आम्हाला मार्गदर्शक कसं मिळ बसेल असं. महात्म्याने खूप खूप सुंदर पद्धतीनं उलगडा करून मी सांगितला की ज्या ठिकाणी व्यासपीठ म्हणजे काय विद्यार्थ्यांनी विचारलं तर मग म्हणे गुरुजी सांगतात त्याला गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ तसं व्यासपीठ. मग गुरुजीलाच जर व्यासपीठ माहीत नसेल तर विद्यार्थ्यांना कसं कळेल सांगा ना मला, कसं कळेल. म्हणजे इथे केवढी मोठी जबाबदारीची जागा आहे, गप्पा मारायची जागा आहे, मनोरंजनाची जागा आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रेमाच्या कळवळ्यास्तव त्यांनी सांगितलं या जागेतले नालायक ह्या म्हणण्यामध्ये याच्याकडे ए बाबा तुझ्याकडे एकही त्रुटी राहू देऊ नकोस, हे विशेष प्रेम यांच्यापेक्षाही या जागेवर आहे. पण ऐकणाऱ्यांनी जर त्याचा विचार केला, चुकीच्या पद्धतीने विचार केला तर मग झालंच, कामच मिटलं तुमचं. असं ऐकायचं असतं काय. आता हे बुद्धी जाणे कधी, बुद्धी न जाणे कधी. बुद्धी जाणे कशी आणि बुद्धी न जाणे कशी. इंद्रिय सगळे तिथे पांगोळी जातात. तिथे आपणच त्या भावावस्थेमध्येच पाहिलेले. काय राहायचं सांगायला, शिल्लक वृत्ती राहते का, इंद्रिय वृत्तीवर राहतो का नाही. बुद्धी तरी नाही राहत, राहते नाही, काहीच राहत नाही, विरून जातं सगळं त्याच्यामध्ये. मग न जाणे या अर्थाने पाया पडू गेली तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे. हे जी ती पांडुरंग कांती या अभंगामध्ये माऊलींनी भूमिका मांडलेली खूप सुंदर. शब्दे विन संवादो दुजे विन अनुवादो हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले. परा जिथे मावळली, परापश्यंती मध्यमा जिथे मावळल्या तिथं वैखरी कैसेनी सांगे. सांगता येण्याच्या पलीकडची ती गोष्ट आहे. असं बुद्धी न जाणे या अर्थाने आहे. बुद्धी तिथे लय होतो बुद्धीचा सुद्धा. परंतु आता मात्र ती बुद्धीच जाणे हा ही भूमिका आहे. ज्या वेळेला तुमचा लय काय होतं तर ते जे तेज आहे ते तेज आमच्या या तत्वांना सहन होत नाही. आणि तुम्ही सतत चिंतन साधना करून आणि त्या ठिकाणी तुमची अतिंद्रिय शक्ती वाढवली की त्यांच्यात ती सामर्थ्य तयार होतं आणि मग तेच जाणे, ती इंद्रियही जाणे. हो, इंद्रिय बी जाणे, तीच इंद्रिय जी जाणू शकत नव्हती तीच इंद्रिय. आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्यांना त्या इंद्रियाच्या द्वारे त्याला जाणू शकता. पुरावे त्याला दृष्टी दावी जे साक्षात, हाती देई जे पदार्थ, एखादी वस्तू अशी दृष्टीने दाखवावी आणि हातामध्ये द्यावे, तैसा नव्हे का परमार्थ, पण तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या. पण तसा परमात्मा त्याच्या अनुभवाला आणून देतात, तशाही पद्धतीने अनुभवाला आणून देतात. कसा तर साक्षीत्व भावातून. अजून अन्य कल्पना कोणाच्या जर असतील तर त्या काढून टाका. चला पुढे. म्हणून या ठिकाणी अशी हे जे आहे हा प्रेम त्याचीच मागणी आहे. काकडा केवढा अभिमान साधनांचा काकडा करणारा हा आम्ही आमचं काय सत्संग चालू, आमचं कधी काकड्याचं आमचा खंड नाही. आणि काकड्याचं
प्राण ज्या अभंगामध्ये आहे, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आणि त्याचं तर ठिकाण आहे नाही, त्याचं तर ठिकाण आहे नाही. प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाची, त्याचं ठिकाणच नाही. आणि ती हे भक्तिशास्त्र असं हे नारद भक्ती सूत्र, ज्याच्यामध्ये त्या सूत्राचं वर्णन त्या सूत्रांच्या माध्यमामधून या ठिकाणी केलेलं आहे. असा नारद महर्षींनी त्या ठिकाणी उपासनेच्या तांत्रिक अंगांचा विचार करून नारद पंचरात्र हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सांगोपांग, पण त्याला कर्माचा जास्त करून दृष्टिकोन, कर्माच्या दृष्टीने, कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून असल्यामुळं त्यांनी स्वतंत्रपणे हा नारद भक्तिसूत्र ग्रंथ तयार केला. त्याच्यामध्ये भक्ती या माध्यमामधून नाही तर कर्माकडे जास्त जोर आहे त्याच्यामध्ये, म्हणून स्वतंत्र हा ग्रंथ तयार केला. त्यानंतर याच्यावरचं वाङ्मय या भक्ती संबंधानं आता द्वैती भक्ती आणि अद्वैती भक्ती ही नीट लक्षात आलं पाहिजे. वाङ्मय मिळते वाचायला म्हणून साधकावर खूप मोठी जबाबदारी. साधकानं काय वाचावं, साधकानं काय ऐकावं, साधक भूमिकेतलं बरं का. साधकानं कोणाचंच ऐकू नये, काही वाचू नये, साधना सोडून काही करूच नाही, तो अनुभव येतपर्यंत. नाहीतर जर समजा त्यांच्या हाती भक्तीचेच ग्रंथ म्हणून जर द्वैती आचार्यांचे ग्रंथ पडले तर त्याचे ससे वलपटच होईल ना. निंबार्काचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, अजून रामानुजाचार्य, हे द्वैती भक्ती आहे यांची. त्यांनाही भगवंताने भेट दिली. पुन्हा हे बी नवल की नाही, भेट दिली किंवा भगवंताचं त्यांच्यावर विशेष प्रेम, तो भाग जरी असला तरी या ठिकाणी आता भक्तीची व्याख्या जर आपण पाहू, भक्तीची व्याख्या जर पाहिली तर माऊली ज्ञानोबारायांच्या दृष्टिकोनातून 14व्या अध्यायामध्ये भक्तीची व्याख्या करताना माऊली ज्ञानोबाराय सांगतात, होका तरंगू लहानो परी सिंधूसी नाही भिन्नो तैसा ईश्वरी मी आनो नो हे चिमा. तरंग पाण्यापासून जसा वेगळा नाही तसा मी ईश्वरापासून वेगळा नाही. ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्लसे ते भक्तीपै ऐसे आम्ही म्हणू. काय म्हटलं त्यांनी, अशी समरसून ज्याची दृष्टी तयार झाली त्याला भक्ती असं आम्ही म्हणतो. इथं देव वेगळा, बाबांची भाषा, देव वेगळा, नाम घेणारा वेगळा, आणि नाम एकीकडं, तो हो मेळ बसायचा म्हणे. ती वस्तूच तुम्ही आहात, ही वस्तूच तुम्ही आहात. म्हणून भक्तीची व्याख्या करताना पुढे तर व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती असे शब्द केले. मग सांगा आता, ज्यांची जी भक्ती आपल्या स्वरूपाची ओळख करून घेता चाललेली आहे, स्वरूपाशी देवाशी एकरूप न होऊन घेता, ह्या भक्तीला व्यभिचारी भक्ती, पुण्य होईल का पाप होईल, व्यभिचार शब्द वापरला. देवापासून मी वेगळा आहे असं समजून त्याला भक्ती म्हणता येणार नाही, त्याला फार फार तर उपासना म्हणा. काय म्हणा, उपासना. ऐसे माते जाणी, ऐसे माते जाणी जे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे येत दुजे काही देखीजे तरी तेची व्याभिचार का, तोच व्यभिचार का. म्हणजे मी देवापासून वेगळा आहे असा विचार जर अंतकरणात आला तर त्या ठिकाणी तोच व्यभिचार आहे. वस्तुस्थितीचा विचार केला तर देव आणि भक्त तुझा नाही विचार. आणि म्हणून इथे त्या ठिकाणी सांगितलं अमृतानुभवामध्ये, देव देऊळ परिचारू कोरून परिवारू कोरून किजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार कान व्हावा. एखाद्या डोंगरामध्ये तुम्ही जर श्रवण बेळगोळाला गेले कर्नाटकमध्ये तर एक मोठा डोंगरच पूर्ण एका दगडाचा आहे. तुकडे तुकडे नाही, दगडाचे धोंडे नाही आहे, अख्खा दगड, अख्खा डोंगरच कशाचा आहे, एका दगडाचा आहे श्रवण बेळगोळाला. आणि त्याच्यामध्ये त्याच्याच पायऱ्या बनवल्या, त्याचीच वर्धमान महावीरांची 22 फुटाची मूर्ती, बाकी छोटी छोटी मंदिरं, घंटा, जेवढ्या वस्तू कशा करून बनवल्या, आणून तिथे हे केलं नाही, कोरून बनवल्या. किंवा तुम्ही जर आजही कैलास लेणे जर पाहिलं आपलं अजिंठाचं तर पहा ना काय थक्क करणार आहे. काही जॉईंट आहे अजिबात नाही, कोरून ते बनवलेले. मग भगवान शंकर, त्याचा परिवार, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, पार्वती माता, त्यांची वाहनं प्रत्येकाची, ही जर त्या ठिकाणी बनवली तर एकच गोष्ट आहे ना ती. तिथे एक मूर्ती आणून बसवणं वेगळं आणि एकाच दगडामध्ये कोरणं वेगळं, हे एकपणानेच लक्षामध्ये घ्या. तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा म्हटलेले. किती अभेद भक्ती ज्याला म्हणतात, अनन्यत्व अनन्याश्चिंतो यंतो मामे जना परिपासते. मग अनन्यतेने तू माझा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. पण शरण असा अनन्यपणाने, अन्य न राहणं, वेगळं
असलेलं न राहणं याला अनन्य म्हणतात. ती जाणीव जरी झाली अंतकरणामध्ये मी भक्त आहे, भगवंताचा अनन्य भक्त आहे, तरी सुद्धा प्रतिबंध आहे. एक सांगत होता, दुसऱ्या दोघांमध्ये असा संवाद चालला होता. एक अनन्य भक्त आहे अनन्य भक्त, पण थोडीशी कसर राहिली. कशी कसर राहिली पहा त्याच्यामध्ये. तो सांगत होता, दुसऱ्याला सांगत होता, जाणीव होती अंतकरणामध्ये, आणि सांगतोय ज्याला सांगतोय तोही अनन्य, त्याच्यावरच्या स्टेपवर येतो. त्याच्यापेक्षा एक स्टेप जी कमी राहिली याच्यामध्ये ती ही अपरिपूर्ण आहे, आणि त्याला सांगतोय मी भगवंताचा अनन्य भक्त आहे. तू कोणी सांग. तो म्हणला मी फनन्य भक्त आहे. काय म्हणला तो? आलं का जाण्यामध्ये काय? फनन्य कोणता प्रकार नाही भक्ताचा. फनन्य मुद्दा म्हणला मी फनन्य भक्त आहे. कारण जर तू अनन्य भक्त समजतो ना स्वतःला, म्हणजे तुझ्या अंतकरणामध्ये काय अजून शिल्लक आहे? जाणीव आहे. आणि भगवत स्वरूपामध्ये जाणीव नेणी व भगवंती नाही, म्हणजे अजून तुझ्या जाणीव आहे की नाही, वेगळेपणाची जाणीव आहे की नाही. म्हणून तरी स्वतःला अनन्य भक्त समजतो. हे असं नाही चांबाराच्या देवराला खेटाड्याची पूजा त्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय कळत नाही. त्यांना का नारद भक्ती सूत्राची भाषा कळणार आहे का? त्यांना चांगदेव 65ची भाषा कळणार आहे का? त्यांना अजून अमृतानुभवाची भाषा कळणार आहे? अज्ञान अविद्या घालवण्याकरताची ग्रंथ जे आहे, आणि त्याच्यापेक्षा विशेषताने अमृतानुभवासारख्या चांगदेव 65 सारख्या ग्रंथांची जी निर्मिती आहे, हे ज्ञानाचा ज्ञानाभिमान घालवण्याकरता आहे. ज्ञानाने पाहावेत हे ग्रंथ, अवघड काहीच नाही. यथार्थ ज्ञानाचं स्वरूप, यथार्थ स्वरूप ज्ञान ज्याला म्हणतात ते. आणि स्वरूप ज्ञानाची प्राप्ती हे ज्ञानातून, आणि तीच स्वरूप ज्ञानाची प्राप्ती भक्तीतून. हे भक्तीच्या तुम्हाला या सूत्रांमधून लक्षामध्ये, म्हणजे साध्य जे आहे, साध्यामध्ये काही भिन्नत्व नाही, साध्य एकच आहे. साधन जरी भिन्न असेल तरी साध्य मात्र काय आहे? एकच आहे. असं मग त्या ठिकाणी याच्यावरती जे ग्रंथ लिहिले गेले, तर मधुसूदन सरस्वती यांनी भगवत भक्ती रसायन आणि रूप गोस्वामी जी आहेत, ही जी आज हरे राम हरे कृष्ण आपण इस्कॉन म्हणतो, आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे जागतिक दर्जाची, ज्याच्यामध्ये आज सर्वत्र आपले लोक कमी पाहायला भेटतील आपल्याला, परंतु जास्त फॉरेनर तुम्हाला त्याच्यामध्ये आढळतील. असा आज प्रश्न पडतो त्यांच्याकडे पाहून का हा फॉरेनचा संप्रदाय आहे का काय, असं शंका ज्याला माहित नाही त्याला निर्माण होईल. अवघडच काम आहे. मग तर ह्यांची जी स्थिती आहे ही कम्प्लिटलीपणे आता भक्तीमध्ये एक गौणी भक्ती आहे आणि एक जी आहे ही पराभक्ती आहे. आपण पराभक्तीचे अधिकारी झालोय. पराभक्ती आपण अनुभवलेली आहे आणि जगामध्ये चालली ही गौणी भक्ती चाललेली आहे, आणि त्याचंही तुम्हाला खंडन करण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही कोणतीच गोष्ट खंडन करू शकत नाही. आम्हाला खंडन मंडनाचं काय वेळ लागले, आणि तेही अल्पज्ञान असूनही, अल्पज्ञान असून, पूर्ण तर नाही, पूर्ण ज्ञानी तर कधीच खंडन मंडन करणार नाही. सांगा ना, विचार करा की अशा पद्धतीची भक्तीचे जे दोन प्रकारामध्ये पराभक्ती ज्याला म्हणतात, त्या प्रकारची भक्ती, त्याची लक्षणं, हे संपूर्ण वर्णन या भक्ती सूत्रामध्ये आले. त्याच्यावरच्या ग्रंथांचं वर्णन करताना जर कोणाला अनुभवायचे असतील वा अभ्यासायचे असतील तर मधुसूदन सरस्वती यांचं मदभक्ती रसायन, त्यानंतर रूप गोस्वामी यांनी भक्ती रसामृत सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे, तो पाहावा. या ठिकाणी उज्ज्वल नीलमिनी हाही त्यांचा एक ग्रंथ आहे भक्तीच्या संबंधाने. भगवान श्रीकृष्णाविषयीच्या विविध भावांचा आपल्या भक्तीच्या रसचर्चेमध्ये रूप गोस्वामी यांनी आधार घेतला आणि त्यासाठी वृंदावनातील ती भक्ती प्रेमामध्ये, भगवत प्रेमात रंगलेली सृष्टीच पुन्हा आपल्या पुढे उभी केली. आम्ही वृंदावनला गेलो. वृंदावनला गेल्यानंतर त्या ठिकाणी आता नाव सांगत नाही, आपलेच महाराज, आम्ही मंडळी तिथे सगळं ते पाहत असताना, आणि त्या ठिकाणी म्हणजे आमच्या वाचनामध्ये तर आपले बाबा असं आले की ह्या एक ह्या गोपिकाच आहे की इथली जे वृक्षवल्ली आहेत या सगळ्या गोपिका आहेत. आणि मग तसं का बरं आपल्याला दिसत नाही? तसं आपल्याला काय दिसत नाही? आपल्याला ते झाड आणि वृक्षावर तसंच दिसत आहेत, असा प्रश्न विचारला. आम्ही तिथे सांगितलं नाही. तिथून आम्ही बाहेर पडलो. बाहेर तिथून निघून आल्यानंतर मग त्यांना सांगितलं, म्हणलं पुढे गेल्यावर सांगतो, इथे नाही सांगितलं, मुद्दाम नाही तिथे सांगितलं. आणि बाहेर आल्यावर सांगितलं, तुम्ही त्यांच्याकडं गोपिकांकडं, झाडांकडं झाडांच्या दृष्टीनं पाहिलं, झाडं म्हणून पाहिलं. तुम्ही गोपिका भावातून पाहिलं का त्यांच्याकडं? बरं, तो भाव तुम्हाला प्राप्त आहे की नाही? ज्याला तो भाव प्राप्त आहे त्याला त्याची स्थिती जर अशी आहे, तर ज्यांना तो भाव प्राप्तच नाही, प्रेमभाव, भक्तिभाव काय आहे, गोपीभाव, त्यांची तर काय कशी कंडिशन असेल? जर त्याला ही शंका आहे म्हणजे त्याचा दृष्टिकोन ती पाहण्याची, त्याला स्थूल दृष्टीनं पाहतोय, तो त्यांच्याकडे झाडं वृक्षवल्ली म्हणून पाहतोय.
आणि गोपिका म्हणून पाहणं म्हणजे काय, तर गोपी भाव धारण केलेला आहे, पण त्या भावाने पाहिलं नाही ना, त्या दृष्टीने नाही ना पाहिलं. म्हणून मी तिथं न सांगता बाहेर आल्यावर सांगितलं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सद्गुरूचा अनुग्रह घेतला, हा कशा करता एवढं मला सांगा. म्हणले ती भगवत दिव्य दृष्टी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्याकरता. मग झाली ना, म्हणलं झाली. मग त्या दृष्टीनं का नाही पाहिलं, त्यालाच गोपी भाव म्हणतात. मग गोपी भावाच्या माध्यमातून तुमचा जर तो गोपी भाव तिथे जागृत झाला असता आहे, पण तिथं असून तिथं समोर तुम्हाला आवरण आलं आणि म्हणून शंका निर्माण झाली, आणि मी तिथे सांगितलं असतं का तुमची लगेच अवस्था झाली असती, आणि तुम्हाला मग मात्र त्या ठिकाणी त्या गोपीच वाटल्या असत्या, दिसल्या असत्या, वृक्षवल्ली दिसले नसते. पण म्हणून मला मुद्दाम बाजूला नेऊन तिथून काढून इकडे सांगायचं होतं. सांगा बरं काय आहे गोपीभाव? तेच रस आहे ज्याच्यामध्ये जे नारद भक्ती सूत्रात सांगितलं, एक वर्णन करून पुढे जातो, पुढे येणारच आहे. ते खूप सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तो विषय येणारच आहे पुढे. 68वं सूत्र आहे त्याच्यातलं, कंठावरोधश्च रोमांच सर्वी परस्परम लपमाना, आणि त्याच्यातलं सामर्थ्य सांगितलं. अशी सती जगामध्ये निर्माण झाली भक्तीच्या लक्षणाची, त्याचं सामर्थ्य सांगितलं. तो स्वतःच्या कुळाचा तो उद्धार करतोच करतो, पण पृथ्वींच तीर्थान कुर्वंती तीर्थानी, तीर्थांना तीर्थत्व आणण्याचं सामर्थ्य त्या भक्तामध्ये तयार होतं. कुला पावना आणि कुलानीच, कुलांना पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याच्यात तयार होतं. आणि नाही म्हणे कुलाचं काय घेऊन राहिले, पृथ्वींच, पृथ्वीवरच्या जीवमात्राचा जर त्याच्या अंतःकरणामध्ये आलं तर त्या ठिकाणी त्याच्या सानिध्यात येणाऱ्या त्या सर्व जीवमात्रांचं उद्धार करण्याचं सामर्थ्य केवळ ज्याच्यामध्ये ही पराभक्ती निर्माण झाली त्याच्यामध्ये ती सामर्थ्य तयार होतं, हे भक्तीचं सामर्थ्य. ज्ञानाचं जसं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, जरी कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, परिज्ञान शक्तीचे निपाडे, हे आगवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्यासे चोखडे ज्ञानी. ज्ञानातलं सामर्थ्य हे सांगितलं. आणि 68व्या सूत्रात हे नारद भक्ती सूत्रात 68व्या सूत्रामध्ये भक्तीचं सामर्थ्य आहे. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. 9व्या अध्यायामध्ये भक्तीचं सामर्थ्य पहा ना, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि स. अपिचेत सुदुराचार, कितीही दुराचारी जरी असला, तो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तम अवधारी, जैसा बुडाला महापुरी नमर तो निघाला. काय सामर्थ्य आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति, कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. क्षिप्रम भवती धर्मात्मा, कितीही शूद्र असला तरी तो धर्मात्मा पदाला प्राप्त होण्याचं सामर्थ्य हे भक्तीचं बरं का 9व्या अध्यायातलं भक्तीचं सामर्थ्य. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धार. असं चला असो. मग हे जे ग्रंथ श्रीकृष्ण भगवंताच्या विविध भावांचा जो भक्तीच्या रस चर्चेमध्ये रूप गोस्वामींनी आधार घेऊन वृंदावनात भगवत प्रेमात रंगलेली सृष्टी पुन्हा आपल्या समोर उभी केली. ज्याच्या वृत्तीवरचं आवरण निघून तो प्रेमरस ज्यांना चाखायला मिळाला त्यांना ही वर्णन ऐकताना अवस्था झाली पाहिजे. का होत नाही, का होत नाही, का होत नाही. हे बोलताना अरे नुसतं गवळणीचं नुसतं स्मरण केलं तरी द्रव्यभूत झालं पाहिजे अंतःकरण, नुसते आठवण काढले. पण आम्हाला आलंबनाची एवढी सवय लागली, आलंबनाची एवढी सवय लागली, आधाराची. आमची अवस्था कोणत्या प्रकारातली तपासावी ज्याची त्यांनी, तपासावी ज्याची त्यांनी. कुठपर्यंत आलंबनावर आधार. मग यांनी आलंबन घेतलं माळ्याचं तर त्याच्यावर टीका करता तुम्ही. मला तो बनाई काष्ट की बीच में डाला सुतन, मला बिताई का करे झपणेवाला खूप बोलायला सफळ जातात, आणि तुला तर आलंबनाशिवाय तुला तरी कुठं जमतंय. विना आलंबनाची अवस्था होते काय तुझी. एक विशिष्ट चाल घेतली की मग विचारावं त्या पावात अवस्था है का. चाल बदलली म्हणून काय विषय बदलतो का, त्याचा विषय अंतःकरणामध्ये भेटतो का. जेव्हा तसा भेटेल ना तर मग यथार्थ अवस्था झाली. एका विशिष्ट चालीनं, एका विशिष्ट व्यक्तीला पाहिल्यावर, एका विशिष्ट वातावरणामध्ये ही आलंबनच झाली ना, आधारच झाला ना कशाचा तरी. साधू संत आमच्या आकाशाकडे पाहून रडत होते का अवस्था आम्हाला आकाशाकडे पाहून. त्याला निर्गुण प्रेम ऐकण्याची भागवतामध्ये म्हणून, आणि तो पूर्ण झाला बस, त्याचा निश्चय झाला, तो परिपूर्ण भक्त झाला. किती सूक्ष्म त्याची अवस्था आहे, त्याची किती सूक्ष्म आहे, जवळच आहे. त्या किनाऱ्यावर उभा आहे, त्या किनाऱ्यावर आहे. जे ज्ञानगंगे नाली पूर्णता जीवनी झाली. हा शांती सुख आले पल्लव नव्हे पालव नव्हे, त्या याच्यावर आहे. म्हणून त्याला दिसतं फक्त एवढं करायला थोडी.
झालं म्हणजे फार अखंडतेच आहे त्याच्या, फक्त त्यांनी त्याला आवरून धरलेले आणि आवरून धरण्याचा फायदा काय ना अजून दांभिकपणाने अजून शिष्याची एक पट तर गुरुची दुप्पट. आवरण्यातला फायदा कळला नाही रे अज्ञानीचा. अजून आवरण्यात फायदा काय? आवरण्याने विवेक तयार होतो, हे ग्रंथ कळू लागतात, वेदांताचे ग्रंथ. ही सांगण्याची पाळी आली आज. मूर्खाने प्रबोध घेऊन नाही अजूनही किती अभ्यास दिले तरी कळायचं नाही. प्रबोधच कशा करता? ती अवस्था जर सर्वस्व जर आहे तर प्रबोध दिलाच कशाला? आणि महात्मे सतत त्या सात्विक भावाच्या अवस्थेत का राहिले नाही? द्या उत्तर मला. कोणत्याही अधिकाऱ्याने उत्तर द्यावं. मग कोणत्या अवस्थेत होती महात्मे? महात्म्यांची अवस्था जर कळली तर तुम्हाला ती अवस्था म्हणजे काय कळेल, परमात्मा स्वरूप कळेल, ब्रह्मस्थिती कळेल. जा कोणत्या अवस्थेत होती महात्मे? अजून तर आमच्या बऱ्याच गप्पा बाहेरच्याच चालतात दुसऱ्याची. त्यांची एवढीशी तरी होती काय? एक वाक्य जरी विचारलं ताई कसे आहे आणि 3-4 शब्द बोललं का तिथून पुढे लगेच जे समोर वस्तू असताना सांगायला सुरुवात तिथून. व्यासपीठ समोर असेल तर पहा 1 का 2 झाले सुरुवात. तुम्हाला बोलायला संधी नाही, कारण तुम्ही कशी त्यांना चांगलं माहिती. विचारावा का नाही महात्मेनी, अशी कंडिशन आमची. त्याने विचारावा नुसतं कसं काय भाऊ, बरं आहे का भाऊचं झालंच रामायण चालू. ही अपेक्षा आहे का महात्म्याला? तुम्ही कसं काय चाललंय विचारा. तुमच्या साधनं कशी चाललेली आहे, काय प्रतिबंध आहे हे महात्मा पाहतोय, विचारतोय. आणि तुम्ही संसाराची वर्णन करताय. घरचं झालं थोडं न्यायाने झाडलं वाढ त्यांनी त्याचा त्या करून मग हे सांगितलं, खूप सुंदर सांगितलं बाबांनी, मेटकरी बाबांनी. काय कोणाला सुखाचं देव मागतात, त्याचं स्वरूप काय? निषेध नाही. निषेध करत असतं तर तिथे नतमस्तक झाले नसते. नतमस्तक साधू संतांनी केलाय का? त्यांनी केलाय. अवजानंती मामोढा मानुषीम तनु असे तहान असं 9व्या अध्यायामध्ये म्हणत असताना भगवंत जर स्वतः म्हणतात, जी मला मनुष्य प्रकृतीचं किंवा मूर्ती स्वरूपानं समजतात ती मला नाही जाणू शकत. मग त्यांच्या आधारे बोलणारा वक्ता बोलतोय तर तुम्ही त्यांच्यावर केस करा, त्यांच्याशी भांडा ना. कोणाशी भांडा? संतांशी भांडा. संतांशी भांडण्याची आपली अवकाश आहे. देवाशी भांडण्याची अवकाश संतांमध्ये. अरे विट्या मळमाईच्या कारण आम्हाला आम्हाला हे अवकाश आहे, तुम्ही अधिकार आहे आमचा. काय अधिकाराची ओढवेवीन सिद्धीच आहे? कोणती गोष्ट अधिकाराच्या ओढवेवीन सिद्धीला जात नाही. अधिकारी बनून त्याचा रस सेवन करायचं आहे. चला पुढे. म्हणून या ठिकाणी भक्ती ही अनुभवरूपा आणि अनिर्वचनीय आहे. आणि तशी असल्यामुळं ती शास्त्र वाचून किंवा अभ्यासून प्राप्त होणारी वस्तू नाही. नारद भक्तिसूत्र फार मुखोद्गत जरी केलं तरी त्यांना ही भक्तीची लक्षणं त्यांच्यामध्ये निर्माण होतील का पाठ केल्यावर? आणि त्याला मार्ग काय सांगितला त्यांनी? तर भगवत भक्त महात्म्यांचं अनुसरण करून शुद्ध अविच्छिन्न परमानंद स्वरूप भगवत प्रेमाला पात्र होता येतं. म्हणजे त्या संत महात्म्यांना शरण जाऊनच तुम्हाला भक्तीची प्राप्ती करायची आहे. नेवळ हे ग्रंथ वाचून होणार नाही. आणि मग त्या अर्थाने जे काही या ग्रंथांनी दोन्ही भूमिका मांडल्या, तस्मात शास्त्र प्रमाणते कार्य व्यवस्थित म्हणताना नाही श्रुती परवती माऊली जगा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, घे म्हणता घ्यावे, विषयही विरू. जरी विष असलं आणि शास्त्राने सांगितलंय ना घे, तर माग पुढे न पाहता घ्यावं. एवढं नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगा असं शास्त्राला महत्व दिलं 16व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकामध्ये. मग शंका निर्माण झाली. ही शंका अभिमानी लोकांनाच आहे. आणि ते बी अभिमान कशाचा असावा? आपल्याकडे काहीतरी असावं आणि मग त्याचा अभिमान असावा. काहीच नाही त्याचा अभिमान असणारे मूर्ख आम्हाला आढळतात समाजामध्ये. आम्ही संस्कृत मधून 2-4 श्लोक उच्चारले, आमच्या नित्य नियम आहे त्यामुळे ते आम्हाला सहज वाटतं. पण ते उच्चारले तरी ज्याला येत नाही त्याला कमीपणा वाटतो का त्याचा? काय माहिती. तो म्हणतो मग त्याचं वक्तृत्व ऐकावं आणि त्याचं ते परिहार देणं ऐकावं. तो म्हणतो बाबाने कुठं संस्कृत सांगितलं, म्हणजे याला संस्कृत सुद्धा वाटता येत नाही आणि म्हणतो बाबाने कुठं संस्कृत सांगितलं का? नाही सांगू दे ना. याला येत असतं तर मग चाललं असतं. याला येत नाही म्हणून त्याच्या आधारे तो म्हणतो बाबाने कुठं संस्कृत सांगितलं का? बाबांनी कुठं वेदांत सांगितलं का? बाबांनी प्युअर वेदांत सांगितलं. बरं तुम्हाला जे महावाक्य दिलेलं आहे ते बाबांनी सांगितलं ना, ते काय आहे? कमाल आहे राव, काही बोलतात. म्हणजे कोल्याला द्राक्ष आंबट या नाही, जर अधिकारी असं करायला लागला तर यांच्याकडून काय मार्गदर्शनाची अपेक्षा करावी? कमी पण माना. तुम्हाला नाही येत नाही हरकत नाही, आहेत ना जाणकार आहेत त्यांना म्हणा, त्यांच्याकडून तुम्ही समजून द्या, शिष्यालाही तुमचे समजून द्या. नाही ना शिष्य बाजायचे नाही यांना, यांची पोटं चालायची नाही, जळतील पोटं यांची. अरे काय नरकालाच जाण्याची सामग्री. एवढा मान सद्गुरू म्हणून सुद्धा नाही, जमणारच नाही.
आजही वृंदावनात गेला तर एवढी मोठी मोठी झाडं वृक्ष आहेत ना, एवढी उंच आकाशाकडे झेप घेणारी, पण पुन्हा ती अशी लीन झालेली आहे. मी झाडांबद्दल नाही सांगत, महात्म्यांबद्दल सांगतो. काय लीनता, काय ज्ञान, मुखोत श्रीमद भागवत पूर्णपणे श्लोकच्या श्लोक. तुम्ही कृपालूजी महाराज पाहिले असतील, ऐकले असतील. 7:30 वाजता आस्था चॅनलला प्रवचन लागायचं. बाबा श्रीपाद बाबाच म्हणायचे. त्यांचं इथलं जे धाटणी, बोलण्याची पद्धत, आवेग, आविर्भाव, ज्ञान केवढं, काय बुद्धिमत्ता. वयाच्या 85व्या वर्षी श्रीमद भागवत 11वा स्कंद अमुक अमुक श्लोक, वेद उपनिषदामधलं ईशावास्योपनिषद अमुक अमुक श्रुती. अरे बापरे, थक्क करणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही कुठे एखादा श्लोक उच्चारणार आहे का, बस ह्याची काय गरज आहे, आणि बाबाने हे सांगितलं का, आणि बाबाने वेदांत सांगितलं का. काय किती क्षुद्र वृत्ती आहे, किती क्षुद्र आहे. इथे काय शिकायची अपेक्षा ठेवावी जाणार आहे. असे लीन झाल्याशिवाय संतांची पायी लीन व्हावी. लीन होणं म्हणजे न्यूट्रल माइंड होणं. आता हे ऐकत असताना जर समजा यांचं मला चांगदेव 65 ऐकायचंय आणि मी वाचलेली मला सांगता येते, तर मला ऐकता आली बी काही ऐकता येणं लय अवघड आहे. तर त्याच्या पुढे धावतो, त्यांच्या पुढे माझी प्रमाण इथं असं सांगायला पाहिजे. म्हणजे मी माझ्याशी बोलत असतो, ऐकायचं का मीच ऐकतो, पण जास्त करून मीच माझ्याशी बोलत असतो की हे असं नाही, असं सांगायला पाहिजे होतं. हे काय श्रवण पत्रामध्ये पडायचंय, ती मला जर श्रवण करायचं, त्याचा आनंद लुटायचा असेल, तर मला पूर्णपणे लीन म्हणजे काय, सर्व वृत्ती लीन. तोची इथे धन्य निवृत्तीनाथांचा तो अभंग आहे. सर्व वृत्ती लीन, तोच त्याला धन्यता दिलेली आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या वृत्ती. आनंदच मिळू शकत नाही. वृत्ती राहिली इथे चळवळच चाललेली आहे, चुळबुळच चालली. बाहेरून स्थिर बसलाय पण आतमध्ये चुळबुळच चाललेली. हा प्रतिबंध आहे त्या आनंदाला, ज्ञानाच्या भक्तीच्या आनंदाला हा प्रतिबंध आहे. न्यूट्रल मध्ये जर समजा त्या ठिकाणी गेअरमध्ये गाडी बंद केली, माहित नाही, अनुभव नाही. आता अलीकडे इकडे मोटरसायकल शिकलो 5-6 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेला नवीन माहिती नाही, ती गेअरमध्ये बंद. चालू करताना जे जंप मारले मी एकीकडं, गाडी एकीकडं. म्हणून ज्याला गाडी शिकायची ना, त्यांनी हे पहिलं शिकायचं, गाडी बंद करताना न्यूट्रल मध्ये गाडी आणायची, मग काही धोका नाही. किंवा चालू करताना पहिलं पाहायचं कोणत्या गेअरमध्ये, म्हणजे गाडी एकीकडं नाही एकीकडे जाणार नाही. पण न्यूट्रल माइंड होता येतं का, त्याला आनंद मिळेल श्रवणाचा. श्रवणातला आनंद सामान्य नाही भाऊ. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती आणि मुक्त आत्मस्थिती सांडता येईल. ब्रह्मज्ञान ब्रह्मपद तुच्छ केले, मोक्षपद तुच्छ केले, या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे. हे म्हणण्यामध्ये भक्ती रसाचा, त्या ज्ञानस्वरूपाचा आनंद आहे. आनंद आहे, कीर्तनाचा आनंद आहे. कीर्तन म्हणजे हे चाललंय हे नाही, मार्गदर्शन नाही, पण ठीक आहे, ते त्याचं स्थूल स्वरूप आहे. पण सूक्ष्मामध्ये गेल्यानंतर कीर्तनाचा आनंद, कीर्तन म्हणजे काय, आणि त्या आनंद जे त्या ठिकाणी प्रतिबंध घेऊन आनंद मिळवू पाहतात, त्यांना कसा मिळेल. हे प्रतिबंध दूर करण्याचे उपाय सुद्धा या शास्त्रामध्ये सांगितले. त्याच्यानंतर मग हे पाहत असताना ह्या शास्त्रांची काय आवश्यकता आहे, ज्याला अनुभव आला त्याला शास्त्राची काय आवश्यकता आहे, हा मुद्दा आपला चालला होता. किंवा ज्याला त्या ठिकाणी जो अशिक्षित आहे, एखादा मी अशिक्षित आहे, अडाणी, मला वाचताच येत नाही, मग दुर्भागी समजणार, लीन होणार. लीन तर व्हायला तयार नाही. आम्ही जसे आहोत तसं, आम्ही जसं हॅबी अंकारच ना, त्याची काय गरज आहे, शिक्षणाची काय गरज आहे. वर आपल्याला सांगतील असं सांगणाराला, शास्त्राचं महत्व सांगणारला म्हणते संत कुठे शिकलेले होते. बरं, याने हे काय ऐकत येतं, कसं ऐकत येते, ही स्थिती, कंडिशन श्रवण करतायची अशी असायला पाहिजे का, नाही. म्हणून या ठिकाणी ही भक्तिशास्त्राची आवश्यकता कशा करता आहे की आपण साधना करत असताना त्या मार्गाने बरोबर चाललो की नाही हे तपासण्याकरता, आपल्याला आलेला अनुभव हा शास्त्रसिद्ध आहे की नाही ही तपासण्याकरता. कारण मतवाद एवढा बोकाळलेला आहे या कलियुगामध्ये की नाना पंथ, नाना मत, नाना साधन, एवढी शास्त्र उपलब्ध असताना अध्यात्मावरची तरी सुद्धा, आणि जर ही शास्त्रच नसती तर मी सांगेल तसा देव. हिरण्यकश्यपू सांगत होता प्रल्हादाला, मी सांगतो तसं आणि मी म्हणतो तसं. पण अनुभव सिद्ध असणारे जर असले तर सॉक्रेटिसला सांगितलं त्या राजाने, मी सांगतो तशी धर्माची व्याख्या करायची, धर्माची मांडणी करायची, तसं करायचं. त्यांनी सांगितलं नाही, माझ्या अनुभवाला आलं तसंच मी मांडणार, तुला जिवंत जाळणार येईल भर चौकामध्ये. चालेल, प्रॉब्लेम नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही जाळणार आहे ते कोणाला जाळणार आहे, देहाला, आणि मी देह नाही, मी देह नाही. जाळा तुम्ही, मला नाही जाळू शकत, तुम्ही माझ्या देहाला जाळू शकता.
आणि तरीही त्या मूर्खाने राजाने त्याला भर चौकामध्ये जाळलं. पण त्यावेळेला तो हसत होता, त्याला त्या वेदना होत नव्हत्या. सतीला आपल्या पतीबरोबर सती जाताना आणि त्या ज्वाळा आनंददायी वाटतात. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात तसा जो धर्मवेत्ता आहे, धर्माचं कार्य करणार आहे, जो अनन्य शरण गेलेला आहे भगवंताला, त्याला त्या वेदना वाटत नाही, त्या सुखाचे सुख वाटतं त्याच्यामध्ये. आणि त्यातही तो हसून त्या राजाला सांगत होता, मी तुम्हाला धन्यवाद देतो, थँक्यू, तुम्हाला मी धन्यवाद देतो की आता हा कोण सॉक्रेटिस आणि काय त्याचं शेजारच्या गल्लीत सुद्धा माहिती नसेल, परंतु आता तुम्ही त्या सॉक्रेटिसला खूप अमरच करून टाकलं. आज संपूर्ण जगत विचारेल की सॉक्रेटिस नावाच्या माणसाला या राजाने का जाळलं. मग माझे जे विचार आहे हे विचार अजून पसरले जातील. सॉक्रेटिस एक व्यक्ती नाही, तर हा एक सॉक्रेटिस विचार आहे. तर संत ही एक व्यक्ती नाही, तर संत हा काय आहे, विचार आहे. आणि तो विचार कुणी कधीही मावळू शकत नाही. बऱ्याच वेळेला अशी शंका निर्माण करतात. हे ते राजगुरुनगरचं प्राध्यापक मार्कड होतं, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, ते आम्ही जप्त केलं, त्याला ते सांगितलं ते घोटेला. आणि त्याची गुरु बी ज्यांनी बाबा आणि हयात असताना आपला मालिकेत फोटो टाकला, हे त्यांचे गुरु. त्यांना आम्ही विचारलं तुमच्या शिष्याने हे काय मांडले, हे काय संप्रदायावर टीका, महात्म्यावर टीका, अनुग्रहित माणूस प्रबोध झालेला. हा ते म्हणलं त्याच येडे, म्हणजे याने आपला अंग काढून घेतला, हे दुसरं काय. म्हणलं ते काही बी असो, हे चालणार नाही या पद्धती. तर मग सांगण्याचं तात्पर्य, माझा आता मुद्दा विसरला, काय सांगत होतो मी ते, हा सॉक्रेटिस. तर त्या सॉक्रेटिसनं उलट त्याचे आभार मानले राजाचे. असा आता तू आपला सॉक्रेटिस हा एक विचार आहे. काय आहे, विचार. हा मला हे मुद्दा मांडायचा होता. त्या पुस्तकामध्ये त्या मार्कटनी असं लिहिलेलं होतं की मी फक्त मानतो तर रामदास स्वामींना, कारण त्यांनी शिवाजी महाराजांना हेर खात्यामध्ये एवढी मदत केली त्याच्या संन्याशांच्या मार्फत की विचारतो सोय नाही. पण बाकी संतांनी काही मदत केली नाही. उलटे कुठेतरी कड्याकपाऱ्यामध्ये जाऊन बसले आणि हे यांची राजवट आली, यांनी एवढे अन्याय अत्याचार केले, तरी हे पाहत राहिले. यांनी काहीतरी करायला पाहिजे, देवाला आव्हान करायला पाहिजे होतं, देवाकडून ते तर त्याच्यावरती, या विचारावरती आपलं काय मत आहे वास्तविक पाहता. तर जसं तुमचं एका देहाचं प्रत्येकाचं कर्म आणि त्या कर्माचे भोग असा भाग असतो, त्याला वेष्टी म्हणतात, पिंड म्हणतात, तसा समष्टी किंवा ब्रह्मांड आहे एका विचाराचे असणारा समूह, त्याला समष्टी म्हणू आपण. त्या समष्टीचं बी पाप उभं राहतं ना, उगाच ओढून घेतं आपल्या अंगावर काही बी अविचाराने. त्या समष्टीचं पाप काय उभं राहतं, जर त्या पद्धतीनं मनुष्य प्रकृतीचा देवाला समजून, तत्वाने समजून न घेता धर्म कितीतरी वाढलेला दिसत असला तरी पण धर्माचं ते यथार्थ स्वरूप नाही. आणि त्यामुळं मंदिरं उभी करून मोठमोठी ठोले जंग दैदिप्यमान ती पाळायला लावण्याची बुद्धी देणारा कोण आहे, केला विचार. इथपर्यंत बुद्धी केली कशी नाही या मार्कडची, कोण आहे. पाडायला लावणारी बुद्धी देणारा कोण आहे, आणि ते थांबवणारा बुद्धी देणारा कोण आहे. करोना आणणारा कोण आहे, करोना घालवणारा कोण आहे. कोण आहे आणणारा, कोण आहे घालवणारा, कोण आहे. मूर्ती पूजा हीच केवळ पूजा भक्ती ठरलं आणि मुख्य भक्तीपासून काय झाले, बाजूला राहिले. भगवंतानेच निर्माण केले, तिकडून बोलावले हे, आणि मारा, तोडा, फोडा, करा अन्याय अत्याचार. मग ज्या जीवाचं कर्म तसं नव्हतं ते तेवढे याच्यामधून त्यांच्यावर नाही अन्याय झाला ना अत्याचार झाला, हे विज्ञानात घ्या. जेवढे त्यांना जन्माला त्या टायमिंग नुसार घातलं, कोणला ज्यांना त्या भोगायचंय ना ज्या जीवांना, आणि त्यांच्यावरच ते आक्रमण झाले, हे समजण्याची ताकद बुद्धीमध्ये पाहिजे. म्हणजे असे नको ते शंका निर्माण करून आवरण काढायच्या ऐवजी आवरण घालणारे भेटणार नाही. अधिकाऱ्यांमध्ये जर संभ्रमावस्था असेल तर चला मग इथे अशा पद्धतीनं आपुलेची रत्न तिथे घेते पारखियाचे निहाती माऊली ज्ञानोबा. रत्न आपलंच आहे, पण पारख्याकडून त्याची पारख करून घ्यायची असते. आपल्याला त्याची एवढी पारख नसते. यथार्थ पारख कोणाला असते. त्या ठिकाणी हिरा सापडलाय, करोडो रुपये किमतीचा हिरा आहे, पण त्या मेंढपाळाने कधी हिरा काय गोष्ट आहे माहिती नाही, तो एक गारगोटीत चमकणारा दगड आहे म्हणून मेंढीच्या गळ्यामध्ये बांधलाय. आणि सहज त्याला घरात कंडिशन बिकट झाली म्हणून म्हणलं बघू बरं दुकानदाराला विचारून, असा हा चमकणारा माझ्याकडे एक दगड आहे, तो घेतो का आणि मला किराणा माल देतो का. गेला तर त्यालाही बरा वाटला तो, पण त्यालाही तरी काय हे मेंढपाळाचा पेक्षा थोडासा तो जरा थोडा बुद्धिमान असन धंदा करतो, मी किराणा मालाचा म्हणून थोडासा व्यवहार म्हणून
परंतु त्यालाही त्याचं मूल्य माहित नव्हतं. तो म्हणला ठीक आहे किराणा माल काय एवढं लागतंय तुला, काही रुपयाचा घेऊन जा मला. त्यालाही तो आवडला म्हणून ठेवून घेतला. तर त्यालाही मूल्य कळलं का त्याचं. पण तो जेव्हा त्या ठिकाणी एवढी बुद्धी मात्र मेंढपाळामध्ये नक्की होती. मेंढपाळाची बुद्धी काही सामान्य समजू नका. 10 खंड्या 5 खंड्या मेंढर आणि त्याच्यामध्ये आपली दुसऱ्याची निवडायचं सोपी बुद्धी आहे का. उगाच त्याला कमी लागतात कशामुळे काय माहिती. अवघड आहे, सोपं नाही ते. एका विद्वानाने विचारलं होतं एका मेंढपाळाला, तो विजयपत्रच घेत चालला होता अहंकारामुळे. आणि आता मेंढपाळाच्या काळ नादी लागायचं आणि ते पाय पडत आहे त्याची. बरं मला काय कळत आहे, मला काय माझी कशाला परीक्षा घेतात, सोडा ना मला. नाही धरलं मी तुला, माझ्या बरोबर वाद कर, नाही तर ते विजयपत्र लिहून काय म्हणावं. हे सुटून घ्या करता पाया पडत आहे पण तरी ऐकाय तयार नाही. बरं म्हणलं आता काय असं ना याच्यातून सुटका करून घ्या करता. विचार म्हणला काय प्रश्न विचारायचा आहे, मी देतो उत्तर. मेंढपाळाने आपले सांगितलं. आणि मग त्याने तिथे अशी वाळू होती ती अशी घेतली, वाळू घेतली अशी वंजळीमध्ये घेतली आणि सांग हे किती आहे. आपल्या मेंढपाळाने त्याला वाळू घेतली आणि त्याला विचारलं पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी तुझ्या प्रश्नाचं दे, मग विजयपत्राचं पाहू. तर तो पंडित होता पण तो पंडित सांगू शकला नाही किती वाळू होती. तो म्हणला मोजल्याशिवाय त्याचं सांगता येईल, मी तुला मोजून सांगतो. पाव किलो आहे का काय आहे, 8 पाव आहे का काय, किती ग्रॅम आहे मोजून सांगतो. तो म्हणला 9 वाजता सांगायची. मग कसला विद्वान, मोजून तो कोणी सांगा म्हणला, आमचा बाळ्या सांगत. 9 वाजता सांग किती आहे. तो म्हणला 9 वाजता कशी सांगताय, म्हणला मी सांगतो. मला वजळ बरं नाही काय त्याच्यात. आणि मेंढपाळाला कशाला मूर्ख समजतात माणसं. जरा मेंढ्या सांभाळून पहा आणि तेवढ्या त्या खंड्या असल्यावर आणि त्याच्यातलं दुसऱ्याचं कंच आले आपलीच आहेत का, कंच्याला लागलं होतं, मग समजून तुम्हाला. एवढं सोपं नाही, कोणालाही कमी लेखू नये. बाबा सुंदर दृष्टांत सांगायची. आपली वेळ झालेली आहे, जे असेल चला जे असेल ते आपण वेळेचं बंधन आपण निश्चितपणे पाळायचो. काय तर आपल्याला भूमिकेवर आणायचं काम करायचंय. नारद भक्ती सूत्राची 84 सूत्र आणि आपण 5 दिवसामध्ये कशी काय सांगू शकतो जर प्रस्तावना आपण इथे पूर्ण करू शकत नाही. तो दृष्टांत सांगा जाता. हा सांगतो सांगतो आणि थांबूया तिथे. ते बाय इकडून बी इंटिमेशन आलं की याला टायमर लावलेला आहे मला. अरे वा. असू दे झालं, आपली वेळ झालेली आहे आता. नाही चालू करून असं काय हे पहा, वास्तविक पाहता आपण आपल्याला ह्याची सुद्धा आवश्यकता नाही. काय ह्याची सुद्धा आवश्यकता नाही का बाबा कोणापर्यंत आवाज आवाज येतो. आहे का. बरोबर आवाज येतो. तरी बी सांगतो ना, दृष्टांत सांगतो येईल चालू करेल लवकर. तर दृष्टांत असा आहे की जंगलचा राजा सिंह आणि ते जंगलचा राजा सिंह असा झोपलेला असताना एक उंदराचं छोटं असं पिटुकला उंदीर आणि तिथे आला. तिथेच होता बाजूला बिळामध्ये. तो आला आणि इकडून तिकडून त्याच्या अंगावरती उड्या मारू लागला, खेळू लागला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं या प्राण्याच्या अंगावर त्याची आयाळ आणि त्याचं रूप आणि ते पाहून. त्याची झोप मोडली. झोप मोडल्यावर यांनी त्या पिलाला धरलं असं मुठीमध्ये, असं थोडंसं दाब. म्हणलं माझी झोप उडवली तू, थांब तुला मारून टाकू. ते हात जोडायला लागले. म्हणलं नका हो महाराज, मला मारू नका, सोडून द्या, माझ्याकडून चूक झाली, आता पुन्हा अशी चूक करणार नाही. याला विचार पडला, चला आपण लढावं तर आपल्या तोलाबाजाचं असेल त्याच्याशी लढावं. हे एवढंसं प्राणी असं नीट दिसणार बी नाही नजरेत, एवढं बारीक, आणि त्याला काय मारून आपल्याला पुरुषार्थ आहे का म्हणले, नाही. मग त्यांनी त्याला सोडून दिलं. थोड्या अंतरावर जाऊन ते 2 पायावर उभं राहिलं. धन्यवाद, तुमच्यावर कधी प्रसंग पडला, संकट आलं तर मला बोलवा. ते कधी हसायला लागला. मी जंगलचा राजा आहे आणि एवढं सौंदर्य म्हणतोय, तुमच्यावर कोणतं संकट पडलं तर मला बोलवा. काय म्हणावं, त्याला हसायला आलं. ते उंदीर गेलं आणि 2-4 दिवसानंतरच प्रसंग पारद्याने आणि त्या ठिकाणी त्याच्या जाळं टाकलं आणि सिंहाला पकडलं झालं. ताऱ्याचं जाळं काय करणार, एवढा बलवान सिंह पण अडकला ना त्याच्यामध्ये. मोठमोठ्याने डरकाळ्या आकांत करू लागला. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जाळं टाकून ते निघून गेलेले होते पारदेजी होते. आणि हवा आकांत करताना बेळामध्ये त्या उंदराच्या पिल्लाने ऐकलं आणि तसं ते बाहेर आलं पाहिलं तर म्हणलं अरे आपला राजा तर संकटात आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी लगेच सुरुवात केलं. त्याची हत्यारं त्याच्याबरोबरच होती. आमचं मात्र तसं नाही. आमचं माहिती आहे का, आमच्या हत्यारं घरी आणि आम्ही रणांगणामध्ये. आता आमची नोटेशन केलेली वय असावा हिरावा घरी आणि मग आम्हाला नारद भक्ती सूत्रावर बोलायला लावावं. म्हणजे आमचं कसं होईल, मग कसं होईल सांगू का. एक तात्या ब्राह्मण तात्या होता आणि त्याचं त्या ठिकाणी आता वय झालं म्हणून पोराला त्यांनी त्या ठिकाणी पंचांग शिकवायचं ठरवलं. म्हणजे तेव्हा तशी खाण्याची पद्धत नव्हती आणि पंचांगाने हे नव्हतंच, कॅलेंडर नव्हतीच. मग ते खड्या व्यवहार चालायचा. 30 कडा असायचे, दगड असायचे आणि त्या ठिकाणी 2 कोनाडे होते 2 दारामध्ये.
मग रोज एक एक खडा उचलायचा आणि त्याच्यानुसार तिची सांगायची, जो कोणी येईल किंवा दौंडी देऊन तिची सांगायची. असं काम त्याने त्या ठिकाणी जजमेंट दिलं होतं त्याच्या बापाने. बामणाच्या पोराला ती कुठपर्यंत चालली माहिती का? जेव्हा दिवाळीच्या सणाच्या अगोदर त्या पोराच्या आईनं घर सारवायला घेतलं आणि तसं सगळं ते खडे दिले टाकून बाहेर. दुसऱ्या दिवशी तिची विचारायला आल्यानंतर हे जे कोणाला असतं खडे पाहायला, खडे कुठे आहे तिथे विचारला आईला. म्हणजे मला काय माहिती, मी दिले टाकून. मग विचारणाऱ्याने विचारलं, तात्या आज कोणती तिथी आहे? म्हणतो आज तिथी बुडाल्या सगळ्या तिथी बुडाल्या. तसं जर नोटेशन काढून जर आम्ही बोलायला जर लागलो आणि ते आमचे घरेच विसरून राहिले तरी तर नारद भक्तिसूत्र बाबाला सांगायला लागेल मला. आणि पुढच्या वेळेने माझ्या नाव टाका नारद भक्तिसूत्रात, आता दुसरं कोणाला तरी बोलायला सांगा. असं आहे नारद भक्तिसूत्र जे आहे हे अनुभवती संपन्न अशा प्रकारचं भक्तिशास्त्र, ज्याचा अनुभव तुम्ही आपण घेतलेला आहे. परंतु त्या ठिकाणी त्याच्यातले कमी जास्तपणा आपल्याला माहिती नाही, पण त्याकरता शास्त्र तुम्हाला पाहायला पाहिजे. हा मुद्दा शास्त्राच्या महत्वाच्या दृष्टिकोनातून चालला होता. आणि जर त्या ठिकाणी तसं नसेल तर काय, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यात 17 अध्यायाची निर्मिती झाली. संबंध खूप मस्त आहे. अध्यायांचा संबंध, ओव्यांचा संबंध, श्लोकाच्या खालच्या वरचा जो ओव्यांचा संबंध अफलातून आहे. ज्ञानेश्वर अफलातून आहे. गीता सगळे ग्रंथ अफलातून आहे. कुठून मागो एखादा विषय मधून हे करताना त्याला कुठून सुरुवात करावी का पहिल्या अध्यायापासून येते म्हणून हे सांगायलाच पाहिजे. त्याच्या आतलं हे तर त्याचे हे तेवढंच महत्वाचं आहे. असं मागं येत गेलं ना 17व्या अध्यायापासून एखाद्या विषयाची लिंक मागं येत गेलं ना पहिल्या अध्याय येतो. काय करावं असा संबंध आहे बापरे. तर असो तर त्या ठिकाणी श्रीधराचार्य हे एक भागवतातले महान पंडित होऊन गेले. आपल्या महाराष्ट्रातले होते. नाझरे गाव तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी संपूर्ण भूतलावरती संपूर्ण विश्वामध्ये असा भागवताचार्य झाला नाही आणि होणार नाही अशी भविष्यवाणी केली आहे. त्याचं कारण असे अनेक भागवताचार्य झाले, परंतु यांचा भागवताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स मध्ये जग चाललंय. उद्या तुम्ही एखादी गोष्ट कराल नाही की तुम्ही तुमचं 42 दिवसानंतर चंद्रावर लँडिंग होणार आहे. 42 दिवसानंतर तर रशियाने लगेच 24 किती दिवसात एकच हप्त्यामध्ये जाणार लॉन्च केलं. परंतु भाऊ त्याची दुसरा सूत्रधार कोणीतरी, कोणाचं रेकॉर्ड व्हायचं किंवा ते सक्सेस व्हायचं की नाही हे त्याने ठरवलेले. असं नाही चालत. ते काय झालं होऊ नये तसं त्यांचं व्हावं आणि आपलं चांगलं सक्सेस व्हावं हा भाग नाही चाललेला. ऍडव्हान्सचा मुद्दा सांगतो मी आपण की किती कोटी आपली 100 कोटीच्या वरची 125 कोटी काय आहे लोकसंख्या आहे देशाची. आणि प्लेयर खेळायला क्रिकेट टीम मध्ये किती 11. एक वाजून 11चीच काय घ्यायची. मग ती किती ऍडव्हान्स खेळणारे पाहिजे. आज तर भले भले घरी बसवले का दुसरा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आणि कंटिन्यू खेळतोय लगेच त्याला अशीच कंडिशन आहे ना. मग ऍडव्हान्स मध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत तर मग त्या ठिकाणी विचार केला तर हे ऍडव्हान्स मध्ये अशी होती यांची दृष्टिकोनच वेगळा होता सर्व शास्त्राकडे पाहण्याचा. म्हणून जग प्रसिद्ध झाले. वेगळेपणा काय आहे तुमच्यातला तो दाखवा. समानता तर जगभर मोकळलेली. कीर्तनात असो, प्रवचन असो, शास्त्र सांगणं असो, तुमचा वेगळेपणा हा ईश्वराला आवडतोय म्हणून तुम्हाला जगापेक्षा वेगळं ठेवलेलं आहे त्याने. तुमचा वेगळेपणा त्याला आवडतोय. जसा असेल तसा, कमी जास्त पण काय नाही, जो आहे जसा असेल तसा तो त्याला आवडतोय म्हणून त्याच्यापेक्षा इतरांपेक्षा तुम्हाला त्याने वेगळं केलेलं आहे, वेगळं बनवलेलं आहे, वेगळं ठेवलेलं आहे. किती वेगळेपणा ते तुमच्या ह्याच्या ज्या काही ह्या हे अंगठा जो आहे याच्यावरच्या ज्या नसा आहे ह्याचं काय थंब इम्प्रेशन म्हणतात त्याला, हे एकाचं एकासारखं नाही. जगातली लोकसंख्या किती, हा केवढा मोठा चमत्कार आहे तरी चमत्कार वाटे ना आम्हाला भगवंताच्या सत्तेबद्दल आहे. इकडे अंगठे बहादर म्हणून हिनवलं जातं ना आपल्याला. कोर्टामध्ये खरेदीच्या कोणत्याही कामाला सही चालते का थंब इम्प्रेशन चालतं, अंगठा लागतो का. सही सुद्धा तुमची एडिटिंग करणारा कोणीतरी असू शकतो जशीच्या तशी, पण थंब इम्प्रेशन मात्र तसं कोणाचंही असू शकणार नाहीच सकारात्मक. मग या पद्धतीने श्रीधराचार्य एकनाथ महाराजांनी ज्या पद्धतीने रावणाकडे पाहिलेलं आहे रावणाची भूमिका, तशी श्रीधराचार्यांची भूमिका एकनाथ महाराजांनी होती वेगळेपणाने. आम्हाला जर अजून रावणच कळलं नाही तर त्याला मारण्याकरता अवतार घेतलेला राम कसा कळत.
रावण मंदोदरी संवाद पाहून घ्या. ठीक आहे, आपण तिथून पुन्हा उद्याच्या याच्यामध्ये सुरुवात करून प्रस्तावना आपण नाही तर मला वाटतं एकच विषयामध्ये राहू द्या. तो भाग फक्त तुम्हाला टच करून गेलो वेगळेपणा श्रीधर आचार्यांचा किंवा संत एकनाथ महाराजांचा. तर या ठिकाणी या भगवत भक्ती रसायनामध्ये भक्तीची जी व्याख्या सांगितलेली आहे ती अशी आहे. धृतस्य भगवत धर्मा धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्य विधीयते. भागवत धर्माच्या आचरणामुळे म्हणजे मुख्यतः भगवंताच्या गुणलीलाधिकांच्या श्रवणामुळे द्रवीभूत झालेल्या चित्ताची, द्रवीभूत कशामुळं? भगवंताचे गुणलीला वर्णन ऐकल्यानंतर ज्यांचं चित्त द्रवीभूत झाले, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे अशी ज्यांची व्याकुलावस्था प्राप्त झालेली आहे, चित्ताची सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रवाहित झालेली वृत्ती म्हणजे भक्ती. सतत वर का सतत प्रवाहित झाली, नुसती प्रवचनापुरती नाही, मंडपापुरती नाही. त्याचे गुणानुवाद कुठेही कोणीही वर्णन करायला लागला की याच्या वेळामधून तो धार अखंडित ओघ चाली याला नित्य किंवा रामकृष्ण नारायण काय त्याला बी तसं आहे प्रमाण. ठीक आहे, असो. तर अशा पद्धतीचा भाव भक्तीची व्याख्या या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. याच्यातली विषयाची मांडणी थोडीशी ओझरती मांडून आपण 2 मिनिटामध्ये ही सेवा आपण या ठिकाणी संपूया. याच्यामधले जे विषय प्रस्ताव आहे ते 84 सूत्र जरी आहे तरी त्या 84 सूत्रामध्ये समानत्वाने असणारे काही सूत्र आहेत. मग आज आपण ती समानत्वातली सूत्र पुढे आपण घेणार नाही, ते जी समानत्वाची आहेत ती वेगळेपणातली असेल तीच आपण चिंतनाकरता घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा भक्तीचं स्वरूप हे भक्तीची व्याख्या पहिली केली पहिल्या सूत्रामध्ये. अथा तो भक्ती व्याख्या श्याम असं म्हणून भक्तीची पहिली व्याख्या सांगितली. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगितलं. त्यानंतर चौथ्या 6व्या 4 ते 6 पर्यंत भक्तीचा प्रभाव, त्यानंतर भक्तीमधील अनन्यता आणि अनन्य भक्तांचा आचार, त्यानंतर भक्ती दृढ झाल्याची लक्षणं, बुद्धिनिश्चय भक्तीबद्दल कोणाचा झाला त्याची लक्षणं आणि त्याबद्दल इतरांची मतं सांगितल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये नारदांचं मत आणि गोपिकांच्या उदाहरणाने त्यांच्या स्वरूपाचं स्पष्टीकरण. उदाहरण भक्ती कशी असावी असं विचारल्यानंतर नारद महर्षी सांगतात यथाव्रज गोपिका. खूप सुंदर सूत्र आहे ते. कोणासारखी असावी, कोणाचं उदाहरण दिलं. गुरुस्थानी कोणाला मानावं लागेल तुम्हाला ही भक्तीचं स्वरूप समजून घ्यायला? व्रजातल्या गोपिकांच्या पद्धतीनं भक्ती असावी. इतर साधना मार्गापेक्षा भक्तीतलं श्रेष्ठत्व आणि त्याची कारण, इतर साधनांमध्ये दोष आणि भक्ती किती सुलभ आहे, सहज आहे ही त्या ठिकाणी 25 ते 33 पर्यंतच्या सूत्रामध्ये सांगितलं. भक्तीच्या साधना संबंधांची नाना मतं आणि त्यांचा निर्णय हा त्याच्या पुढचा विषय. भक्तीच्या प्राप्तीला प्रतिकूल दुःसंग आणि त्याचे परिणाम. जरी संत संगतीमध्ये आहात पण दुसंगतीमध्ये सुद्धा जर असाल, जसं आजारावर जे औषध घेताय पण पथ्य पाळलं नाही तर आजार वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसं दुसंगती टाळावी असं सांगण्याचा विषय 43 ते 45 पर्यंतच्या श्लोकामध्ये. त्यानंतर मायाकरण कुणाला शक्य आणि त्यामध्ये भक्तांचं श्रेष्ठत्व, भक्त सहजपणे माया कशी तरून जातात त्या ठिकाणी सांगितलं. प्रेमस्वरूप पराभक्तीचं व्याख्यान, गौणी भक्ती चाललेली आहे जगामध्ये, पराभक्तीचं व्याख्यान. त्यानंतर गौणी भक्ती आणि तिचे प्रकार आणि त्याच्यातला तरतम भाव म्हणजे कोणती कोणत्यापेक्षा श्रेष्ठ. त्यानंतर भक्तीचे इतर साधनापेक्षा सुलभत्व आणि त्याची कारणं म्हणजे इतर साधनं कठीण कशी आहेत आणि भक्ती सुलभ कशी आहे. भक्तीच्या प्राप्तीसाठी निषेधात्मक आणि विधायक कर्तव्ये. निषेधात्मक बाकी सांग काम क्रोध हे प्रतिबंध आहे, मग त्यांचा निषेध आहे की नाही. भक्तीवर आवाहन तयार करतील आणि विधायक कोणते आहेत, त्याला सहाय्य कोणते आहेत तुमच्या भक्तीला, ती तत्व कशी जोपासायची हा भाग मांडला. एकनिष्ठ भक्तांचं श्रेष्ठत्व आणि त्यांच्याद्वारे होणारे कार्य, भक्त त्याची लक्षणं आणि त्यांच्याकडून होणारं कार्य, त्या कार्याचं स्वरूप. साधक भक्तांकरता अकरणीय आणि करणीय साधना कोणती, काय करणं गरजेचं आहे काय नाही करायला पाहिजे. भजन भक्तीने भगवत प्राप्ती कशी होते. भक्तीच्या सर्वश्रेष्ठतेच्या घोषणेनं उपसंहार केला म्हणजे उपक्रमात जो विषय होता तोच उपसंहारात शास्त्राचे सर्व वेदाचे सर्व नियम पाळून ही भक्ती सूत्र लिहिलेली आहे. उपक्रम जो असतो तोच उपसंहारामध्ये येत असतो.
आणि एकाच भक्तीची 11 रूप नवविधा भक्ती सांगितली. तर इथे 11 रूप कोणती आहेत ती सांगितली 82व्या सूत्रामध्ये. आणि 83व्या सूत्रामध्ये भक्ताचार्यांचं भक्ती विसंबंधी एकमत, म्हणजे जेवढे भक्तीचे आचार्य होऊन गेले, साधनं भिन्न भिन्न जरी वापरलेली, पण भक्तीच्या संबंधाने अनुभूतीवरती गेले. पराभक्तीचा अनुभव जेव्हा त्या आचार्यांना प्राप्त झाला, त्यावेळेला त्या सर्वांचं भक्तीबद्दलचं एकच मत आहे, वेगवेगळी मतं सिद्ध होत नाही. हा त्या ठिकाणी 83व्या सूत्रामध्ये सांगितलं. आणि 84व्या सूत्रामध्ये फलश्रुती सांगितली. भक्ती ही स्वयं फलद्रूप आहे. भक्तीला कोणतं फळ येण्याची वाट पाहायची नाही. ऊसाला कोणतं फळ येणार आहे? ऊसाचं ऊस हेच फळ. नागवेलीची पानं, त्याला पानं नाही, पानं हेच त्याचं फळ. त्या पद्धतीनं भक्तीचं फळ फक्त बीज आणि फळ हरीचे नाम. हरीचे नाम हेच बीज आणि त्याचं फळ काय? भगवत नामस्मरणाचं. तर त्याचं फळ सुद्धा भगवत नामच असो. या ठिकाणी आपली वेळ उलटी थोडीशी जास्त घेतली, 10 मिनिटं. या ठिकाणी आपण वेळेवर थांबवण्याचा प्रयत्न करत जाऊ ओघामध्ये विषय सांगण्याकरता, म्हणून ती तुमची 5-7 मिनिटं मी जास्त घेतली. कारण आता आपल्याला स्वरूप लक्षात आलं सूत्रांचं, आणि त्यातून जी समान सूत्र असते ती बाजूला ठेवून आपण जी सूत्र वेगळ्या स्वरूपातली आहेत आणि आपल्याला ज्या शंका आहेत त्याची उत्तरं ज्याच्यामध्ये आहेत अशी सूत्र पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी उरलेल्या वेळामध्ये करणार आहोत. याच ठिकाणी झालेली सेवा पंढरीश परमात्मा माऊली ज्ञानोबा या ठिकाणी नर्मदेश्वर भगवान, संत श्रेष्ठ सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम